ऑफ आहे. माईक ऑफ आहे तुझा. जपानी शिकलेली आहेस आणि निश्चित तुझं खूप खूप स्वागत आहे. मला वाटतं तुझ्याकडेच तू शिकलीस बरोबर जपानी? हो 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 हो. जॉईन होतीये आलं का? आणि मग ती जॉईन झाली की तू निश्चित आपल्याला तिच्याकडून अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. काही प्रश्न उत्तर पण निश्चित आपण ठेवणार. आणि प्रश्न उत्तराच्या बाबतीत सगळ्यांना अशी विनंती करायची आहे की तिचं लेक्चर चालू असताना, प्रेझेंटेशन चालू असताना तुम्ही टेक्स्ट बॉक्स जो आहे तिथून प्रश्न जर लिहिले तर ते तिच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आणि मग ती तिचं प्रेझेंटेशन चालू असताना सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं निश्चित देऊ शकणार आहे. कळालं का? त्यामुळे सर्वजण जे काही आता जॉईन झालेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत. आणि बेस सूचना एवढ्याच आहेत की बहुतेकांनी आपला माईक ऑफ ठेवा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ चालू ठेवायला काहीच हरकत नाही. कळालं का? पण माईक मात्र ऑफ ठेवा, कारण इतर ज्यावेळेस तुम्हाला खरंच ऍक्च्युली प्रश्न विचारायचे असतील, काही सांगायचं असेल तर माईक चालू करायला हरकत नाही. तुझ्या तर तुला यातला अनुभव आहे जपानी शिकण्याचा. थोडक्यात सॉरी रुजुता, थोडक्यात तू 2 मिनिटं बोलशील मुलांशी या की तुझा काय अनुभव आहे जपान मधला, तू काय थोडक्यात सांग सुजाता येऊस तोपर्यंत. हो हो. सुजाताताईमुळेच ऍक्च्युली मला समजलं या फील्ड बद्दल आणि हळूहळू एकेका टप्प्याने मी सुरुवात केली. तर सध्या मी म्हणजे ज्या JLPTच्या परीक्षा असतात आता ऐकूच आपण त्याच्या 2 लेवल्स केल्या आणि सायमल्टेनियसली पुण्यात रानडे इन्स्टिट्यूट आहे तिथूनही सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स केला. आणि शिकायला आव्हानात्मक असली तरी अतिशय काय म्हणतो आपण खूप इंटरेस्टिंग अशी भाषा आहे. आणि एक म्हणजे आपल्या भारतीय भाषांना जवळ जाणारं व्याकरण आहे, त्यामुळे नक्कीच कुठेतरी साधर्म्य सापडते, त्यामुळे छान वाटते. खूप छान, खूप छान. थँक्यू. कारण तू शिकलीस आणि तुझा जो अनुभव आहे हा मुलांसाठी, जे बहुतांशी जे मुलं आता जॉईन होत आहेत बहुतेकांना इंटरेस्ट आहे शिकण्यामध्ये आणि जाणून घेण्यामध्ये. तर त्यामुळे तुझा अनुभव निश्चित सगळ्यांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. आता सुजाताशी मगाशीच माझा फोन झाला, 2:05 ती बरोबर शॉर्प जॉईन होईल. आणि मग थोडक्यात तिला मी ते स्वतःबद्दलची ओळख, तिची ओळख तर आपल्या बहुतेक समितीच्या विद्यार्थ्यांना आहेच की ती समितीची माझी विद्यार्थिनी आहे. आणि कॅप जेमिनी या कंपनीमध्ये ती सिनियर डायरेक्टर आहे सध्या. आणि खूप तिचा जो आमचा सर्व माझी विद्यार्थ्यांना, आम्हा सगळ्यांना जो अनुभव आहे की अतिशय मनापासून ती प्रयत्न, गेली 4-5 वर्ष समितीमधल्या विद्यार्थ्यांसाठी तिने खूप मनापासून प्रयत्न केले की त्यांना अनेकांना जपानी शिकता यावं. आणि विद्यार्थ्यांची साथ पण बऱ्यापैकी चांगली मिळाली आणि अनेकांना त्याचे बेनिफिट्स पण झालेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने आजच्या सेशन ज्यावेळेस सकाळमध्ये आर्टिकल आलं आणि ते आर्टिकल अतिशय चांगलं आहे, तुम्ही सगळ्यांनी ते वाचलं असेल. आणि आता सध्या निश्चित खूप चांगल्या संधी आहेत. मग त्या अनुषंगाने माझं आणि तिचं बोलणं झालं आणि मग तिने लगेच ऍक्सेप्ट केलं की मी तयार आहे. कारण बहुतांशी सगळे विद्यार्थी ते ग्रामीण भागामधले आहेत. आत्ताची जी गुगल मीट आपण घेतोय मोस्टली इंदापूर, बारामती आणि समितीमधले पण कॉमर्स क्लब, सायन्स क्लबचे विद्यार्थी. पण आता सगळे ग्रामीण भागामध्ये आपापल्या घरी बसून ही गुगल मीट मध्ये जे काही मार्गदर्शन सुजाता करेल ते ऐकणार आहेत. जे काही प्रश्न मुलांच्या मनामध्ये आहेत, सुरुवातीला मला निश्चित मुलांना सांगायला आवडेल की तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मराठीमधून आपलं टेक्स्ट बॉक्स मधून टाईप करा. शेवटच्या काही कालावधीमध्ये निश्चित आपण ऑडिओ पण संधी देण्याचा प्रयत्न करू तसं. आणि हे सेशन चालू असताना सगळ्यांनी एवढी काळजी घ्या की आपला माईक, व्हिडिओ चालू असला तरी चालेल पण माईक मात्र आपला ऑफ असला पाहिजे. कारण काय होतं की आपण जिथे बसतो आजूबाजूचे आवाज येत राहतात त्याच्यामध्ये, आणि मग व्यक्ती मनापासून सांगण्याचा प्रयत्न करते त्याला डिस्टर्बन्सेस येतात. तर तेवढं अवॉइड करा सगळ्यांनी. आपली माईक्स ऑफ करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ चालू करा. आणि व्हिडिओ चालू आहे आपला याचं भान असू द्या. तर व्हिडिओ चालू आहे ना आपण कसंही ते नीट होत नाही. त्यामुळे हे पण गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एक डेकोरम पाळणं, एक एवढी मोठी व्यक्ती आपल्याला वेळ देते, बहुमूल्य वेळ देते, त्यावेळेस त्या व्यक्तीला सामोरे जाताना आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते तेवढंच त्या चांगल्या प्रकारचं असणं, आपण छान प्रश्न विचारणं, छान प्रतिसाद देणं तेवढंच महत्वाचं आहे. मला वाटतं सुजाता जॉईन झालेली आहे. आपण सर्वांनी वेलकम करूयात तिला. सगळ्यांनी टेक्स्ट बॉक्स मधनं वेलकम करूयात. सुजाताताई, रुजुता पण आता समोर आहे आपल्या, आणि अनेक जण विद्यार्थी ग्रामीण भागाच्या सगळीकडून जॉईन झालेत. सर्वजण तुला वेलकम करतायत. तर व्हिडिओ चालू करायला हरकत नाही सुजाता.
बहुतेक तीच जॉईन झाली आहे ना. हो दिसतं तर आहे जॉईन हा, आहे. सुजाता कोळेकर म्हणून अजून एक विद्यार्थिनी आहे आपली, बरं का. अच्छा अच्छा हा, ओके. त्यामुळे कदाचित तो पण कन्फ्युजनचा भाग राहू शकेल की दुसरी एक हा, विद्यार्थिनी आहे. सुजाता कोण जॉईन झाले आता? सुजाता कदाचित ती सांगू शकेल मग. तीच आहे, तीच आहे, तीच दिसते नाही बहुतेक. नाही हे दिसतंय ना राईट. कारण अजून एक विद्यार्थिनी आपली सुजाता कोळेकर नावाने, ती आता ऑलरेडी आपल्या एका प्रोग्रामला जॉईन आहे. त्यामुळे वेलकम. मी आहे, हे आली आहे आहे. परत. वेलकम वेलकम वेलकम. खूप छान, खूप खूप स्वागत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टेक्स्ट मध्ये वेलकम केलेलं आहे. आणि मी आत्ताच ऑलरेडी बराच 5-7 मिनिटं सर्व विद्यार्थ्यांची तुझ्याविषयी बोलत होतो, त्या आर्टिकल विषयी सकाळमधल्या बोलत होतो. आणि आजचा तुझ्या आणि विद्यार्थ्यांमधला मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, तर मी विनंती करतो की तू शक्य असेल तर व्हिडिओ चालू करून प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. खूप खूप स्वागत. ठीक आहे, थँक्यू सो मच. तर तुषार सर, मला आधी एकदा विचारायचं की प्लीज. कुठल्या स्ट्रीमचे लोक आहेत आपल्या समोर? अगदी बरोबर, अगदी बरोबर. मी थोडं हे सांगतो. ही सर्व जे विद्यार्थी आहेत ना, हे आपल्या समितीतल्या काही कॉमर्स क्लब, सायन्स क्लब, इंजिनिअरिंग क्लबचे विद्यार्थी, कॉमर्स, सायन्स, ओके, आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर अल्फाबाईट कम्प्युटर्स इंदापूर तिथले MSCIT चे विद्यार्थी आहेत की ज्यांचं 10वी-12वी झालेलं आहे आता. फ्रीलान्सिंग नावाचा एक प्रोग्राम MKCL लॉन्च केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून फ्रीलान्सिंगचे काही विद्यार्थी आहेत. त्यामुळे हा वेगवेगळ्या फॅटर्निटीचे सर्व विद्यार्थी आहेत. ओके, ठीक आहे, चालेल. तर माझं इंट्रोडक्शन सांगते मी आधी. परिचय पहिल्यांदा समितीपासून आणि मग समितीपासून. तर 10वी नंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला असताना मी समितीमध्ये 1 वर्ष होते. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं हॉस्टेल नव्हतं आणि समितीचं हॉस्टेल हे एकमेव जवळचं हॉस्टेल होतं आणि खूप स्क्रुटिनी केल्यानंतर आम्हाला ऍडमिशन समितीमध्ये मिळत होतं. तर 1 वर्ष मी समितीमध्ये होते आणि सांगायची गोष्ट अशी की समितीमध्ये असतानाच मी जापनीज शिकायला सुरुवात केली 10वी नंतर. अच्छा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे 7च्या आत घरात असं तर समितीचा रूल होता आणि त्यामुळे जापनीज शिकताना बऱ्यापैकी अडचण व्हायची. पण मी आठवड्यातून 3 दिवस तो क्लास 6:45ला सोडून मी समितीमध्ये पोहोचत होते. म्हणजे थोडं स्ट्रगल करत जापनीज शिकायला सुरुवात केली होती. महत्वाची गोष्ट अशी होती की डिप्लोमा म्हणजे 10th मध्ये मला तेव्हा 90% मार्क्स होते आणि डिप्लोमाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये अगदी पहिल्या नंबरने ऍडमिशन मिळालं होतं, कारण 8वी ते 10वी पण मी टेक्निकल घेतलं होतं. मी का हे सांगते की वडिलांचा अप्रोच हा होता की डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला करताय तुम्ही आणि मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहात तुम्ही, तर मग त्या केसमध्ये कॉलेज सोडून बाकी काहीच करू नका. वडिलांचा प्रचंड विरोध होता की जापनीज नको शिकायला. म्हणजे अनलाईक टू करंट पॅरेंट्स असं म्हणणं असतं की मुलांनी जास्तीत जास्त शिकावं, वेगवेगळ्या गोष्टी कराव्यात, त्याच्या विरुद्ध बरोबर त्यांचं म्हणणं होतं. आणि समिती नियम पण तोडू नको वगैरे हा त्यांनी नको सांगितलं होतं, म्हणून ते काही फी त्यांनी मला दिली नाही त्या जापनीजची. मग समितीतच काही मित्रमैत्रिणींनी मिळून माझी 350 रुपये फी तेव्हा भरली होती फ्रँकली. म्हणजे हा माझ्यासाठी एक खूप मोठा खेळ आहे सुरू झालेला. डिप्लोमा करणारी मुलं किंवा इव्हन 11वी-12वी किंवा स्पेसिफिक वर्ष करणारी मुलं, सेमिस्टर जरी असेल तरी रोज नियमित अभ्यासाला विशेष काही नसतं, म्हणून मी डिप्लोमा हे जापनीज सुरू केलं की काहीतरी आपल्याला डेली बेसिसवरती वेगळं काहीतरी करता यावं जे आयुष्यभर पुढे उपयोगी पडेल. पण तेव्हा माहिती नव्हतं की नंतर त्याचा मला काय उपयोग होणार आहे. म्हणजे बरेच स्टुडंट पहिला प्रश्न काय विचारतात, मी शिकलो तर मला काय फायदा होईल? तर त्याचं उत्तर असं आहे की फायदा म्हणून लँग्वेज शिकणं थोडंसं टफ जातं. इंटरेस्टने लँग्वेज शिकली पाहिजे तरच तुम्हाला त्याचा फायदा होतो. कारण तुम्ही जेव्हा मराठी शिकता तेव्हा असा विचार करत नाही की अरे मला काय फायदा होणार आहे मराठी भाषेत. लँग्वेज शिकण्यासाठी तोच अप्रोच असावा. मग मी डिप्लोमा नंतर डिग्री केलं अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेरला. ते मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय. तर त्या कॉलेजमध्ये आता इयरली कमीत कमी 500 स्टुडंट शिकतात आणि तिथली मुलं डायरेक्ट जपानला जातात. म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग प्रकार आहे. इंजिनिअरिंगची मुलं जनरली डायरेक्ट जपान आणि ते पण अमृतवाहिनी कॉलेजची मुलं म्हणल्यानंतर सगळ्या संगमनेरला माहिती आहे की ह्या कॉलेजमध्ये जापनीज शिकवतात आणि संगमनेरमधली छोटी छोटी मुलं येऊन पण शिकतात त्या कॉलेजमध्ये. त्यामुळे आम्हाला थोडंसं विशेष वाटतं. त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत ना की संगमनेरमध्ये 1-2 पेरेंट्स असे होते, मुलींचे पेरेंट्स स्पेसिफिकली, की ते मला येऊन भेटले की आमच्या मुलींना शिकवणं शक्य नाही कारण आम्हाला ही फी जी शाळेची कॉलेज 4,000-5,000 असते ती भरणं शक्य नसतं. तर मग तुम्ही हे काहीतरी वेगळं करू नका वगैरे असे भेटलेले पेरेंट्स. त्या मुलींनी फी स्वतः काम करून म्हणजे ट्युशन्स घेऊन वगैरे भरली
आणि त्या दोन्ही मुली फ्रेशर म्हणूनच जपानला गेल्या. अच्छा. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी की 6 महिन्यामध्ये परत त्यांनी एवढे पैसे घरी पाठवले की ती दोन्ही घरं तयार झालीत आता. जे काही त्यांनी 7-8 लाख रुपये सेव्ह केले असतील त्या दोन्ही मुलींच्या घरी त्यांच्या शेतात 1 BHK सारखी घरं आहेत. तर ते पॅरेंट्स आले की समोर ते रडायला लागतात. त्यांना कळतच नाही की काय म्हणावं आणि काय नाही. म्हणजे ह्या काही चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत गेलेल्या आहेत. मी डिग्री केल्यानंतर माझी स्वतःची कंपनी होती स्वरसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. त्या कंपनीचं मी 51% शेअर होल्डर होते आणि 4 वर्ष जवळजवळ आम्ही ते कंपनी चालवली. ती कंपनी एक्सपोर्ट करत होतो आम्ही. JD एडवर्ड्स, GM फोर्ड आमचा मोठा क्लायंट होता अमेरिकेचा. आणि मला जापनीज येत असल्यामुळे मला थोडेफार जापनीज क्लायंट पण तेव्हा मिळाले होते. तर नेहमीप्रमाणे लग्न झाल्यानंतर माझे घरचे म्हणाले नाहीत मला, पण मी स्वतः डिसिजन घेतला की जिकडे आपल्या नवऱ्याचा जॉब असेल तिकडे जाऊ. म्हणून मी सगळं हा बिझनेस बंद केला. म्हणजे माझे शेअर्स विकून टाकले आणि मी चेन्नईला गेले होते. चेन्नईला मी 6 महिने थांबले आणि तिथे लकीली मला खूप जापनीज लोकांनी भेट दिली शोधून. कारण तेव्हा जापनीज शिकणारे लोक फार कमी असायचे. तर तिथे माझी एक आठवण अशी आहे की एक 5 वर्षाचा मुलगा माझ्याकडे जापनीज ट्युशन्स वगैरे असं काही घेत नव्हते, पण तो यायचा माझ्याकडे. तू रिकामीच आहेस. त्याचे वडील मित्सुबिशी मध्ये काम करायचे. ते म्हणाले की नाही तुझ्याकडे नॉलेज आहे तर शिकवायला सुरुवात कर. कारण पुण्याचे जापनीज शिकणारे लोक म्हणजे जगप्रसिद्ध आहेत. हे तुम्ही आता लक्षात घ्या. पुणे किंवा महाराष्ट्रातले. तर त्यांनी मला शोधलं होतं आणि मग मी त्यांना म्हणाले की मी ट्युशन घेत नाही, त्यामुळे मी पैसे वगैरे नाही घेणार. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला यायचं असेल तेव्हा येऊ दे, मी घरीच आहे. मी तेव्हा घरून थोडंफार बिझनेस रायटिंगचं काम करत होते. तेव्हा मग त्यांनी त्याची आई डोस्याचं पीठ घेऊन यायची, ती डोसा करायची आणि मी त्याला शिकवायचे. असा तो एक वेगळा 6 महिन्याचा प्रवास होता आमचा. ते सांगण्याचं कारण मुलगा आता इंजिनिअरिंग झालंय त्याचं. त्यांनी मास्टर्स केलं जपानमध्ये जाऊन आणि ही इज वर्किंग विथ मित्सुबिशी ॲज अ वेंडर, प्रिफर्ड वेंडर. मोठा बिझनेस करतोय तो मुलगा आणि मित्सुबिशी बरोबरच करतोय. म्हणजे ती एक सक्सेस स्टोरी तिथे आहे. आणि माझ्यासाठी चेन्नईला एक घर आहे त्याचं. कधी चेन्नईला गेलं तर मला म्हणजे अगदी वेलकमिंग असतं. वेगळं रिलेशन डेव्हलप झालं त्याच्यातून. मग तिथून चेन्नईहून मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी जपानला गेले. जपानला मी 1 वर्ष बिझनेस प्लॅन दिला, त्यामुळे जपानच्या इंडस्ट्रियल सर्व्हे खूप मोठ्या प्रमाणावरती केला. त्याच्यानंतर मी कंपनी जॉईन केली कारण मला कंपनीचं इंटरनल कल्चर शिकायचं होतं. कारण जापनीज येणं आणि बिझनेस जापनीज येणं ह्याच्यामध्ये थोडक्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणून मग कल्चर शिकण्यासाठी मी ऍक्सा इन्शुरन्स जॉईन केलं. लकीली माझा बिझनेस बॅकग्राऊंड असल्यामुळे मी बऱ्यापैकी मोठ्या पोस्टवरती मला काम करायची संधी मिळाली. मी ऍक्विजिशन्स बघितली बऱ्याच, म्हणजे आता 150 कंपन्यांमध्ये माझे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत जपानमध्ये. ते थोडेसे तुम्हाला सांभाळावे लागतात, पण लोक फार ऑनेस्ट असल्यामुळे डाऊट घेत नाही. तुमच्याबरोबर एकदा काम केलं की ते तुमच्याबरोबर आयुष्य काम करायला तयार होतात. आणि मग मी पुण्यात परत आले. ठरवून आलो होतं आम्ही आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये, जे काही मुलगी माझी 3 वर्षाची जपानमध्ये होती तिला मराठी येतच नाही वगैरे ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर मग फॅमिली प्रेशरमध्ये आम्ही परत यायचं ठरवलं. आल्यानंतर मी ठरवलं की आता परत जपानला नको जायला, म्हणून मी सिंटेल जॉईन केलं की जिथून जपान त्यांचं काहीच नसल्यामुळे जपानला जावं लागणार नाही. पण 3 वर्षानंतर असं झालं की सेंट्रलला जापनीज क्लायंट मिळाला, परत ते माझ्या मागे लागले नाही जपानला जावं. मी सिंटेल सोडलं, कॉग्निझंट जॉईन केलं. कॉग्निझंटला मात्र मी जपान जिओग्राफीच हँडल करत होते. 2000 लोकांची जिओग्राफी कंपनी आणि कॉग्निझंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जापनीज म्हणजे जापनीज क्लायंट्सचं काम होतं. कॉग्निझंटनी पण मला अल्टिमेटली सांगितलं की क्लायंटसाठी तू प्रिफर्ड आहेस, रिलोकेट हो, त्याशिवाय फार काही एक्झाम कधी त्याच्यापेक्षा काही करणं शक्य नाही आपल्याला. तर तेव्हा मी कॉग्निझंट सोडलं आणि आता मी कॅपजेमिनी मध्ये आहे. माझ्याकडे आहे जपान जिओग्राफी, पण माझं प्री रिक्विजिट त्यांना हे होतं की मी फार ट्रॅव्हल नाही करणार, कारण माझं कॉग्निझंट मध्ये निम्मा वेळ फ्लाईट मध्ये जात होता. तर ते फार अवघड असतं फिजिकली आणि मेंटली पण. यांना मी सांगितलं मला अमेरिका द्या, म्हणजे अमेरिकेमध्ये फार ट्रॅव्हल नाही करावं लागत आमच्याकडे. 6 महिन्यातून एखादी ट्रिप ठीक असते. तर ते झालं बॅकग्राऊंड. हे सगळं मी सांगण्यामागे काही काही स्टेप्स आहेत की जापनीज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी शिकत गेले थोड्या वेळेवरती, जेवढा वेळ मिळेल तेव्हा. आणि आता पण मी वीकेंडला सॅटर्डे संडे 3-3 तास असं 6 तास माझ्या टीचर बरोबर जापनीज शिकते. मी हे सांगण्याचं कारण असं आहे ना की कुठलीही भाषा तुम्हाला शिकायची असेल ना तर पॅशन त्याची निर्माण झाली पाहिजे. म्हणजे करते असंच करा असं मला म्हणायचं नाहीये, पण तुम्हाला, आपण मराठी बोलतोय लहान वयापासून आतापर्यंत, सगळेजण 20+ आहेत. तुम्ही 20 वर्ष मराठी बोलताय असा विचार केला तरी पण मराठीचं तुम्ही मास्टर नाही होऊ शकत.
तुम्हाला मराठीची मास्टरी मिळवण्यासाठी किंवा मराठीतल्या ऍक्च्युअल गोष्टी म्हणजे त्यातलं कळण्यासाठी ती जी गॅप असते ती कायम असते. तर मला असं कायम वाटतं की मी जपानबरोबर बिझनेस करताना मला काहीच अडलं नाही पाहिजे. आता पण असं होतं की नवीन वोकॅब्युलरी आली, नवीन काहीतरी आलं की मग मला ते सांगतात समजावून, पण मला वाटतं की मला जर काहीतरी काम करायचंय तर मला ऍटपार त्यांच्याबरोबर ट्रीट करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. म्हणून मी ते शिकत राहते. एवढं शिकण्याची गरज नसते, पण माझं एकच पॉईंट इथं हाच आहे की करायचं तर पॅशनने करा. उगाच करायचं म्हणून टिकमार्क ऍक्टिव्हिटी म्हणून लँग्वेज होत नाही. खूपच छान. मी ऍडमिशन देताना सगळ्यांना म्हणजे जे ऍडमिशन घ्यायला तर त्यांना सांगते की स्वतःला वाटत असेल तर ऍडमिशन घे. आई म्हणते, वडील म्हणते, बायको म्हणते, नवरा म्हणते, हे कारण असतील तर अजिबात करू नका. कारण दुसऱ्या कोणीतरी म्हणलेलं एखादा महिना टिकेल, स्वतः काय कराल तर मग आयुष्यभर टिकेल, हा फरक आहे. आता मी माझं प्रेझेंटेशन शेअर करते. आपण जपान काय आहे पाहू आणि आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत ते पाहूया. अच्छा, निश्चितच तेच महत्वाचं आहे. आणि तुझे की पॅशन पाहिजे, पण त्याच्याबरोबर आता सध्या परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्यांना संधी हव्या असतात, आणि जर जिथं संधी आहेत तर मग आम्ही ते मनापासून करू, हा एक भाग राहतो. त्यामुळे आता संधी मला वाटतं तू शेअर करत तेच, ते निश्चित मुलांना उपयुक्त ठरेल. तर हे दिसतंय तुम्हाला? हो, दिसतंय. तर जपानला रायझिंग सन, कंट्री ऑफ रायझिंग सन म्हणतात, उगवत्या सूर्याचा देश म्हणतात, पण मी म्हणते कंट्री ऑफ रायझिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंडिया. आता तसं म्हणण्यामागचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. जपान खूप सुंदर देश आहे. चारही ऋतूमध्ये सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही जे पिक्चर आता पाहताय हे मॅनमेड त्यांनी मॉस टाकलेला आहे. फुजी दिसतो तिथून, आणि त्याच्यासमोर हे मॅनमेड म्हणजे ऍक्च्युअल झाड आहेत ती छोटी छोटी, आपल्याकडे जसे चिनी गुलाब असतात तसं झाडं आहेत ती, आणि ते खूप सुंदर लँडस्केपिंग केलंय. आणि त्याच्याकडे ते इकॉनॉमीला कसं बूस्ट करतात, म्हणजे इकडे जवळजवळ मिलियन लोक येतात आणि मग सगळे आले की प्रवास होतो, त्याच्याबरोबर खाणं पिणं होतं आणि मग तिथली इकॉनॉमी बूस्ट होते. असं हे एका गावाची त्यांनी इकॉनॉमी बूस्ट केली आहे. ठीक आहे. आता जपानमध्ये आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आणि कशा आहेत? पहिलं तर एक तर बिगेस्ट इकॉनॉमी आहे, 3rd नंबरची इकॉनॉमी आहे, आणि एवढंच कंट्री आहे. म्हणजे आपण 2-3 सिटी एकत्र केल्या भारतातल्या तर जपान होऊ शकते. इंडियन्सना खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि त्याची कारण खूप आहेत, ती मी सगळी सांगणार आहे याच्यामध्ये. जपानचा विजा आपल्याला लगेच मिळतो. 3 दिवसात वर्किंग विजा, 3 दिवसात ट्रॅव्हल विजा, किंवा 4 आठवड्यामध्ये वर्किंग विजा मिळतो. 3 दिवसात बिझनेस विजा, ट्रॅव्हल विजा, किंवा 4 आठवड्यामध्ये लॉंग टर्म वर्किंग विजा मिळतो. डॉक्युमेंट्स क्लिअर होतात तुमचे. जपानचं एक आहे की तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर ते तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे असा काही प्रकार करत नाही, डायरेक्ट विजा देऊन टाकतात. ज्यांना एज्युकेशन करायचंय 10वी नंतर, 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर, त्यांच्यासाठी खूप एक चांगला एज्युकेशन ऑप्शन जपानमध्ये मिळू शकतो. आता परवा लास्ट वीक मध्ये महाराष्ट्र टाइम्सला न्यूज होती, 10वी झालेली मुलगी जपानला ग्रॅज्युएशनसाठी चालली आहे म्हणून. महाराष्ट्रातली जपानमध्ये सगळ्यात जास्त पोलाईट लोक आहेत. त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना काय होतो की पोलाईट माणसांबरोबर काम करणं सोपं असतं. तर माणसं अरोगंट असतील आणि तुम्हाला रेसिझम वाली असतील, म्हणजे मी युकेची माणसं पाहिलीत, युएसची पाहिलीत, टिपिकली त्यांना असं वाटतं की इंडियन्स बरोबर काम करताना इंडियननी लो लेवल काम करायला पाहिजे म्हणून, असं एक मेंटॅलिटी असते, ती जपानमध्ये कुठेच पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही पोलाईट लोक आजूबाजूला असतात, त्यामुळे एवढा आपल्याला फायदा होतो की आपलं बोलणं कोणीतरी ऐकतंय आणि आपल्याला रिस्पेक्ट पण देत. रिस्पेक्ट एवढा देतात की मला असं वाटायचं आपल्याला काही दोन डोके आहेत का, म्हणजे आम्ही भारतीय लोक एकमेकांशी बोलताना म्हणायचो की हा माणूस आपल्याला एवढा रिस्पेक्ट देतो. त्यांना असं वाटतं भारतीयांचं गणित खूप चांगलं आहे आणि भारतीयांना भाषा आपली येते. ह्या 2 गोष्टींमुळे ते आपल्याला चांगला रिस्पेक्ट देतात, त्याच्यामुळे काम करणं सोपं जातं. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जपान दुसऱ्या वर्ल्ड वॉर नंतर त्यांचा प्रॉब्लेम काय झाला की त्यांनी कोणाशीच संबंध ठेवले नाहीत इतर देशांबरोबर. त्यामुळे त्यांना एकतर सी फूड खायला सुरुवात करावी लागली पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी सी फूड खायला सुरुवात केली. दुसरं, त्यांचं कल्चर सेम आहे थ्रूआउट कंट्री, म्हणजे भारताची जशी खूप कल्चर असतात तसं नाहीये, सगळीकडे कल्चर सेम आहे. आणि फक्त जापनीज मध्येच त्यांनी कंट्री डेव्हलप केला, आणि तेव्हा जी डेव्हलपमेंट जपानमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली, त्यामुळे जापनीज शिवाय आपल्याला तिथे एंट्री मिळणं अवघड आहे. कारण लोक असं म्हणतात की त्यांना एवढा प्रॉब्लेम आहे स्किल सेटचा, तर ते मग इंग्लिशमध्ये का काम करत नाहीत. त्याचं उत्तर हे आहे की त्यांची सगळं डॉक्युमेंटेशन, म्हणजे अगदी अ पासून सगळ्या शेवटपर्यंत डॉक्युमेंटेशन सगळं जापनीज मध्ये असल्यामुळे एकदम चेंज होणं शक्य नाहीये. त्यामुळे आता आपल्याला ऑपॉर्च्युनिटी केव्हा आहे की आपण लँग्वेज शिकली तर. ठीक आहे. आता लिव्हिंगसाठी मी सांगेन की आपल्याला पूर्वी, म्हणजे मी 2004 मध्ये पहिल्यांदा जपानला गेले, तेव्हा अपार्टमेंट्स मिळत नव्हती, फक्त सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये राहावं लागत होतं.
रेंटिंग करणं अवघड जायचं. आता काय झालंय, इंडियन्सना रेंटिंग सोपं झालंय, रेसिडेन्स इझिली मिळतो. आपल्या इंडियन लोकांनी तिथे जाऊन घरं बांधलेली आहेत आणि राहतात. टोकियो सारख्या ठिकाणी 2-2, 3-3 मजली घरं आहेत पुण्यातल्या लोकांची. आणि त्या मुलांची क्वालिफिकेशन बीकॉम वगैरे अशीच आहेत. काही सक्सेस स्टोरीज आहेत त्या. पण म्हणजे तिथे आता इझिली आपल्याला लँड घेणं, लोन मिळवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी झाल्या. युटिलिटीजचं मी सांगेन, जेव्हा मी तिथे होते ते 100 MBPS कनेक्शन तो जपानमध्ये कुठेही मिळायचं. म्हणजे तुम्ही रस्त्यावरती कनेक्ट झालात वायफायला तरी 100 MBPS. 100 MBPS म्हणजे काय असतं की तुम्हाला जर मूवी डाउनलोड करायचं असेल तर 3 ते 4 मिनिटात पूर्ण मूवी डाउनलोड होतो. आपल्याला हे कनेक्शन अजूनही भारतात आम्हाला ऑफिसमध्ये कॉर्पोरेटमध्ये पण 100 MBPS मिळत नाही. तर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, त्याचा फार फायदा होतो काम करतात. काही लोक विचारतात की तिकडे गेल्यानंतर मग आजारी पडलं तर काय होतं. तर हेल्थकेअर सिस्टीम पण त्यांची खूप रोबस्ट आहे. त्यांचा जो हेल्थकेअर इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये आपण ओपीडी ला गेलो तर 30% पैसे भरावे लागतात. म्हणजे 1000 बिल झालं तर 300 रुपयेच द्यावे लागतात. आणि 24 तासांपेक्षा जास्त जर तुमचं ऍडमिशन झालं हॉस्पिटलमध्ये तर फ्री ट्रीटमेंट मिळते. त्याला आपण जेवढा वाढवू तेवढा त्रास होतो की किती बिल होईल, तसं टेन्शन जपानमध्ये अजिबात नाही. माझ्याकडे बऱ्याच फ्रेंड्स नाही अगदी हार्ट ऑपरेशन वगैरे केलेत पण त्यांनी एकही पैसा कुठे लागला नाही. इन जनरल जपानमध्ये राहणं फार सोपं आहे. बाकी गोष्टी आपण फार बोलायला नको. आता ज्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे टोकियोचं ते सगळ्यात हाय आहे वर्ल्ड मध्ये. ते कसं असतं की तुमचं सॅलरी असते ती कॉस्ट ऑफ लिव्हिंग बरोबर कनेक्टेड असते. म्हणजे तुम्ही पुण्यात जॉब केला आणि तो जॉब मुंबईत केला तर मुंबईत तुम्हाला थोडी जास्त सॅलरी मिळते कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग मुंबईचं जास्त आहे. तसं तुम्ही तो जॉब वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त सॅलरी तुम्हाला त्या जॉबला टोकियोमध्ये मिळते कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग टोकियोचं सगळ्यात जास्त आहे. आणि तुम्ही तिसऱ्या नंबरची सिटी पाहिली तर ती ओसाका आहे. म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला अगदी तुम्ही न्यूयॉर्क वगैरे कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त सॅलरी तुम्हाला टोकियोमध्ये पहिल्या लेवलला आणि 3 नंबरला ओसाकाला मिळणार आहे. नंतर आता मी ह्याच्यामध्ये फक्त सांगेन की लोएस्ट क्राईम रेट आहे जपानमध्ये. तुम्ही अगदी 2-3 वाजता, मी स्वतः रात्रीच्या 2 वाजता 3 वाजता फिरून आलीये, कोणी काही म्हणत नाही. जर गोष्टी कुठे ट्रेनमध्ये किंवा कुठे विसरल्या तर तुम्हाला घरपोच दिल्या जातात. म्हणजे एक माझा असा एक राहुल कुलकर्णी म्हणून माझा एक मित्र आहे की तो जपानमध्ये ट्रेनमध्ये एकदा गिफ्ट विसरला बर्थडेला जातात आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपलं गिफ्ट तिथेच विसरलंय. तर त्या लोकांना त्यांनी सांगितलं की नाही मी आता बर्थडेला चाललोय आणि माझं गिफ्ट तुमच्या ह्या ट्रेनमध्ये विसरलंय. ते म्हणाले तुम्ही तुमचा प्रोग्राम जिथे आहे तो पत्ता द्या मला, तुम्हाला 1 तासात गिफ्ट आम्ही आणून देतो. आणि त्यांनी 1 तासात ते गिफ्ट त्यांना तिथं डिलिव्हर केलं. असं कुठल्याच कंट्रीचं मला उदाहरण माहिती नाहीये. असेल तर म्हणजे आय वुड लाईक टू लिसन. आणि रेशियल डिस्क्रिमिनेशन काही नाही. जपानमध्ये जसं तुम्हाला म्हणजे ट्रीट करतील तसंच रशियन, चायनीज सगळ्या लोकांना ऍटपार ट्रीट केलं जातं. इन जनरल पाहिले की इंडियन्सचं एज्युकेशन चांगलं आहे असं इम्प्रेशन असल्यामुळे ट्रीटमेंट खूप रिस्पेक्टेड मिळतो. ठीक आहे. काही लोक विचारतात की जपानमध्ये साप, बेडूक, कॉकरोच असलं काही खातात का, म्हणून मी हे स्लाइड केली आहे. तर जपानमध्ये हे काहीच खात नाहीत. साप, बेडूक वगैरे हे काहीही खात नाहीत. तर जपानमध्ये काय खातात, बीफ खातात, पोर्क खातात, चिकन खातात. सी फूड साठी तर हेवन आहे जपान. ज्यांना सी फूड आवडतं त्यांच्यासाठी सगळ्यात फ्रेश सी फूड फक्त जपानला मिळतं. नंतर व्हेजिटेरियन, जपान हा मुळात व्हेजिटेरियन कंट्री होता. बुद्धिझम फॉलो केला जातो. त्यामुळे जपानच्या स्वतःच्या व्हेजिटेरियन खूप डिशेस आहेत. फक्त त्या मागता येण्यासाठी तुम्हाला जापनीज कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इंडियन स्टोअर्स आहेत, ग्रोसरी स्टोअर्स आहेत की जे घरी डिलिव्हरी देतात. जसं आपले बिग बास्केट वगैरे आता झालेले आहेत तशा प्रकारचे. मी असं ऑब्झर्व केलंय की काही गोष्टी पुण्यात मिळत नाहीत पण जपानमध्ये त्या मिळायच्या. कारण जपानचं इम्पोर्ट होतं ते ऑल ओव्हर इंडियातून होतं आणि आपण पुण्यामध्ये तुम्हाला जर टिपिकल सांबर पावडर पाहिजे असेल तर नाही मिळत, पण जपानमध्ये ती इझिली मिळायची कारण त्यांचं इम्पोर्ट सगळ्यांसाठी. हा फरक आहे. म्हणजे अशा बऱ्याच ग्रोसरी आयटम्स होते जपानमध्ये की जे इथे पुण्यात पाहायलाच मिळत नाहीत. आणि मला अजून चेन्नईहून डिलिव्हरी अवेलेबल नाही होत. हे तर म्हणजे जपानमध्ये इझी वाटायचं. आणि त्याच्या पुढे जाऊन जपानमध्ये 10,000 पेक्षा जास्त इंडियन रेस्टॉरंट आहेत ज्याच्यामध्ये आपलाच पदार्थ खायला मिळतो. आणि आता पुण्यातल्याच काकूंनी तिथं जाऊन 1-2 पुण्यातली महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरू केले. त्यामुळे मोदकापासून, सुरळीच्या वड्यापासून तुमची कोथिंबीर वडी, थालपीठ वगैरे सगळं मिळायला लागलं. छानच. त्यामुळे जपानमध्ये फूड हा काही इश्यू नाहीये हे मला सांगायचं. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की जपानीज माणसाबरोबर, जपान बरोबर काम करायचं असेल तर त्यांना तुमचं कल्चर, त्यांचं कल्चर काय आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे.
तर कल्चर म्हणजे जपान मुळात खूप असं हिस्टॉरिकल देश आहे, 400-500 वर्षाची त्यांना हिस्ट्री आहे. त्याच्याबरोबर त्यांचे कम्युनिटी आणि सिटीजनना एकत्र करून कल्चर आहे, त्यांच्यामध्ये काही डायव्हर्सिटी नाहीये. तर दोन्ही गोष्टी एकत्र करूनच त्यांचं कल्चर तयार झालेलं आहे. तर त्या लोकांबरोबर तुम्हाला काम करायचं असं तुम्ही ठरवलं कुठेही, डायरेक्ट इनडायरेक्ट, तर तुम्हाला काय हवं, पहिलं पंक्च्युअलिटी हवी. म्हणजे मी असं पाहिलंय की 5 मिनिटं लेट आलेल्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेऊ दिला नसता. माझ्याकडे एकच कॅन्डिडेट होता. मला माझ्या लेट आलाय ना, त्याचा इंटरव्ह्यू घेऊ नकोस, कारण तो आत्ता लेट आलाय म्हणजे तुझं काम वेळेवर करेल याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे मला तो कॅन्डिडेट सोडावा लागला. माझी पोझिशन 2 महिने ओपन राहिली, पण त्या कॅन्डिडेटला परत एंट्री दिली नाही. असं खूप वेळा मी पाहिलंय. तुम्ही 2 मिनिटं जरी लेट झालात तरी पण ते फार चिडतात आणि त्याचं ते दाखवतात. ते दाखवतात म्हणजे तुम्हाला काही बोलणार नाही, पण ते पुढच्या वेळी तुमच्यावर बिझनेस करणार नाही किंवा तुमच्यावर मैत्री करणार नाही. त्यामुळे अगदी तुम्ही एखाद्या बर्थडे पार्टीला जायचं असेल तरी वेळेत पोहोचणं अपेक्षित आहे. तर डिसिप्लिन सगळ्यांना माहिती आहे. जपानची लहान मुलं म्हणजे मी पाहिली की अशी बसू न शकणारी 2 वर्षाची मुलं असतात, ती पण डिसिप्लिननी खातात, सांडत वगैरे नाहीत वगैरे असं, म्हणजे ते डिसिप्लिन त्यांच्या ब्लड मध्ये आहे. किंवा मी हेही पाहिलं की माझी मुलगी जेव्हा डे केअरला जायची, 11 महिन्याची मुलगी, तेव्हा तिला शिकवलं होतं 11 महिन्याच्या मुलीला कपडे कसे घालायचे. मी जेव्हा घरात तिथं इंडियातल्या माझ्या आई किंवा मावश्या वगैरेंना सांगायचे की तिथे कपडे स्वतःच घालते, तर ते मला म्हणायचे किती खोटं बोलशील, म्हणजे असं त्याचं हे असेल. तर तिथे मग मी ते कपडे घालतानाचे फोटो वगैरे पण ठेवले होते त्यांना दाखवण्यासाठी की मुलं खरंच इतक्या लवकर स्वतः घालू शकतात कपडे. किंवा 8 महिने झाल्यानंतर स्विमिंगचे क्लासेस घेतले, कारण हे सगळं डिसिप्लिनच्या अंडर येतं की तो मुलगा रांगायला लागतो तो पोहू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते व्यवस्थित ते तसं फॉलो करतात. क्लिनलीनेस आमच्याकडे मी ज्या कंपनीमध्ये काम केलं तिथं त्या बिल्डिंगमध्ये 800 लोक आमच्या कंपनीचे होते. तर आम्हाला ते काय करायचे, बाय विकली एकदा कंपनीतला परिसर आजूबाजूचा 2 किलोमीटर मधला परिसर स्वच्छ करणे, असा एक आमचा हे असायचं, CSR असायचा. तर त्यामध्ये ग्रुप असायचे आणि असं असायचं की तुम्ही जास्तीत जास्त कचरा गोळा केला तर तुम्हाला नंबर पहिला मिळेल, कारण क्लिनलीनेसचा ड्राईव्ह होता. तर ज्यांना प्राइज मिळायचं त्यांना काय मिळायचं रस्त्यावरती, तर 1-2 सिगारेटचे हे असतात ना आपले सिगारेट बट्स जे टाकले जातात सिगारेट ओढल्यानंतर, ते जर 2 आले तर त्यांना प्राइज मिळायचं, कारण रस्त्यावर कचरा मिळायचाच नाही किती शोधलं तर. तुम्ही इमॅजिन करा, 800 लोक कचरा शोधतात आणि कचरा मिळत नाही. आणि जपानची जी एअरपोर्ट्स आहेत त्यातल्या नरिता एअरपोर्टला क्लिनलिएस्ट एअरपोर्ट ऑफ द वर्ल्ड असा अवॉर्ड जवळजवळ 8 वेळा मिळालाय वर्ल्डमध्ये. त्यामुळे त्यांचा क्लिनलीनेस, किंवा माझ्याकडे बाई जी घरी काम करायला यायची ती बाई आहे ते बेसिन खालून आरसा लावून साफ करायची. म्हणजे जे वॉश बेसिन आहे ते आपण जनरली खालून असं साफ केलंय, किंवा आपल्या घरात तुम्ही आज चेक करा कोणी साफ करत, तर जनरल एवढं पण साफ नाही करत. तर असं म्हटलं जातं की जपानची पब्लिक टॉयलेट तुम्ही त्यांचे फोटो पहा, ती किचन पेक्षा सुंदर असतात असं फॉरेनर्स म्हणतात जनरली, कारण किचन मध्ये पण आपण फार गोष्टी तशाच ठेवतो पण ते तसं करत नाहीत. खूप क्लीन आणि नीट सगळ्या गोष्टी असतात. पब्लिक प्लेस मध्ये पण गेलात कुठेही खूप क्लिनलीनेस आहे. आणि मी जवळजवळ 30 कंट्री फिरली आहे, मी कुठलं जपान एवढं क्लीन कंट्री पाहिलेलं नाहीये. जपान ग्रुप कल्चर फॉलो करतं. ग्रुप कल्चर म्हणजे समजा एखादा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही 10 जण आहात, तर सगळ्या 10 जणांना विचारलं जातं तुझं ओपिनियन काय आहे आणि तू ह्या ओपिनियनशी ऍग्री आहेस का. त्याचा फायदा काय होतो की एकदा सगळे ऍग्री झाले की एक्झिक्युशन मग कोणी त्याला विरोध करत नाही. बरोबर. त्यामुळे पटापट ते एक्झिक्युशन होऊन जातं. त्यामुळे त्यांचं तुम्ही असं ऐकलं असेल की जपान प्लॅन करायला फार वेळ घेतं, पण एकदा प्लॅन केल्यानंतर एक्झिक्युशन फार स्मूथ असतं त्यांचं. आणि एकदा कन्फर्म झालं की आपल्याला हे एक्झिक्यूट करायचं आहे तर ते मग हायरार्की फॉलो करतात. म्हणजे जे काही तुमचा लीड सांगेल ते डोळे झाकून करतात. मी सांगितलं की आज तू झोपून राहा तर झोपून राहतील. एक मिनिट, कोणाचा माईक चालू आहे का? वैशाली कोण आहे? अरोरा प्लीज. प्लीज कंटिन्यू. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपल्याला अपॉर्च्युनिटीज का जास्त आहेत, हे ओव्हरऑल जपानची माहिती झाली. आणि इंडियन्स का जास्त आहेत. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की करोनाच्या काळामध्ये रिसेंट ही माहिती ऍड झाली आहे. करोनाच्या काळामध्ये जपानने असं डिक्लेअर केलं की त्यांचा जो 30,000 कंपन्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस जो चायनामध्ये आहे तो त्यांना तिथून हलवायचा आहे. आणि त्यासाठी जपान गव्हर्नमेंट त्यांना पैसे देणार आहे. ही एवढी मोठी न्यूज असल्यानंतर त्यांच्या समोर पॉप्युलेशन चांगलं असणार आणि एज्युकेशन चांगलं असणारी इंडियाशिवाय दुसरी कुठली कंट्री नाही.
त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी व्हिएतनामला जातील किंवा मलेशियाला जातील, पण त्यांचे तिथे लिमिटेशन्स आहेत, कंट्रीचे आहेत, मॅनपॉवरचे आहेत, सगळे. त्यामुळे त्यांना इंडियाशिवाय पर्याय नाही. तर मी काही स्लाइड त्या आपण पुढे ऍड केल्या. पहिली गोष्ट म्हणजे पॉप्युलेशन. इंडियाचं पॉप्युलेशन खूप आहे आणि आपलं एज्युकेटेड पॉप्युलेशन जास्त आहे. पर कॅपिटा जपानचं जास्त आहे आणि आपला पर कॅपिटा कमी आहे. मी पर कॅपिटाच्या डिटेल्समध्ये जात नाही, आपण पुढे जाऊया. जपानचा इश्यू काय झालाय, गेले जवळजवळ 85 पासून पुढे तुम्ही हा ग्राफ जर पाहिला, तो ग्राफ आहे ना डिक्लाइन होत गेलाय आणि आता जवळजवळ 1.5च्या पण खाली येतो. हे 2015 आहे. 2020 ची गोष्ट 0.5च्या पण खाली बर्थ रेट आलाय. म्हणजे काय झालंय की त्यांच्याकडे एकाच एक जो माणूस जन्म घ्यायला पाहिजे होता किंवा कपलला ऍटलीस्ट एक बाळ व्हायला पाहिजे होतं, तसं होतच नाही. कारण एक तर लग्न करण्याचं प्रमाण कमी झालंय, लग्न केलं तरी रिस्पॉन्सिबिलिटी नको असं म्हणलं जातं, किंवा डिवोर्स प्रमाण खूप वाढलेलं आहे, एकटी राहणारी लोक वाढलेली आहेत, त्यामुळे बर्थ रेट फार कमी झालेला आहे. जपानमध्ये एक मूल जन्माला आलं तर 5 लाख येन देतात. म्हणजे माझ्या मुलीला 5 लाख येन दिले होते, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पहिलं मूल जन्माला आलं की 5 लाख येन, दुसरे मूल जन्माला आलं की 10 लाख येन, तिसरं आलं की 15 लाख येन, असं जपानचं गव्हर्नमेंट पैसे देतं. 5 लाखांजवळ 3 लाख 3.5 लाख रुपये आहेत आणि ते लगेच मिळतात. म्हणजे बर्थ सर्टिफिकेट नोंदवलं की लगेच ते पैसे तुमच्या अकाउंटला येऊन पडतात, तुम्ही कुठला काही विचारत. ह्या ज्या गोष्टी गव्हर्नमेंट करते तरी पण त्यांच्याकडे बर्थ रेट कमी आहे अजूनही. त्यामुळे ते कसं होणार आहे, हा जो ग्राफ आहे तर तशी त्यांची अवस्था झाली आहे. तो मधला पट्टा आहे ना, तो काम करणाऱ्या लोकांचा आहे, वय वर्ष 15 ते 64. ती लोक आहेत ती कमी होत चालली. मी ते हळूहळू पुढे पाहिलं तर कमी होत चालली ती लोक. त्याच्यामुळे काय होणार, जी काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना काम मिळणार. आधीचं जपानचं रिटायरमेंट एज 60 होतं, आता तर त्यांनी 65 केलंय आणि रिसेंटली मी मागच्या महिन्यात ऐकलं ते 70 करायचं प्लॅन करतात ऑफिशियल रिटायरमेंट एज. आणि माझ्याकडे असे लोक आहेत की ते 68 ला वगैरे काम करतात कॉन्ट्रॅक्टवर, कारण त्याला ते लोक मिळत नाही, मग आम्हाला काम द्यावं लागतं. त्यामुळे जपानमध्ये आणि त्यांचं काम करण्याची तयारी पण असतं, त्यामुळे 70 पर्यंत ते काम करणार आहे. तसं असेल तरी पण लोकच अवेलेबल नाहीये. तुम्हाला पुढच्या ग्राफ मध्ये दिसतं इंडिया आहे ना, एका जॉबसाठी आपल्याकडे 2.1 लोक अवेलेबल आहेत आणि जपानमध्ये एका जॉबसाठी -1.4. हा रिसेंट ग्राफ आहे, आता जस्ट 2-3 दिवसापूर्वी पब्लिश झालाय. त्यामुळे जपानने विचार केला तर त्यांना इंडिया बेस्ट कंट्री आहे टॅलेंट पूलसाठी. ठीक आहे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये, आता कुठली क्षेत्र ते पण आपण पाहूया. हा एक सर्वे आहे, त्यांनी सांगितलं की एक प्रत्येक 100 जॉबसाठी 67 ऍप्लिकेशन्सच मिळतात. म्हणजे प्रत्येकाला जॉब देणं मस्टच आहे, तरी त्यांच्याकडे पोझिशन्स आहेत त्या वेकंट राहतात. स्किल शॉर्टेजसाठी जपान नंबर 1 आहे, त्यांच्याकडे स्किल लोकच नाहीयेत काही. कारण इश्यू काय आहे त्यांचा की दे आर टेक्निकली व्हेरी पॉवरफुल, सो दे नीड बेटर पीपल टू वर्क ऑन टेक्नॉलॉजी. जपान इंडियामध्ये पण जवळजवळ 13 इंडस्ट्रियल इस्टेट एस्टॅब्लिश करते. दिस आर टाउनशिप. टाउनशिप म्हणजे काय येतं तर ते मी तुम्हाला नंतर एक व्हिडिओ दाखवेन वेळ असेल तर. एक टाउनशिप आले की साधारण 250 कंपन्या, त्याच्याबरोबर स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, नंतर त्याच्याबरोबर लागणारी बाकी सपोर्ट सिस्टीम, असं सगळं ओपन होतं त्याच्यासोबत. त्यातली पहिली टाउनशिप म्हणजे आपल्या जवळची टाउनशिप आहे ती महाराष्ट्रामध्ये सुपा MIDC आहे. त्याची नावं मी पुढे दिली. ही जी सुपा आहे 4 नंबरला, ही आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. त्यांनी 4000 एकर लँड घेतली ऑलरेडी. जे नगरच्या जिल्ह्यातले असतील किंवा सुपाच्या आजूबाजूला असतील ते जाऊन बघू शकता, काही पाटा तुम्हाला पाहायला पाहिजे तिकडे. आता मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून हे थोडंसं इझी झालंय, त्याच्या आधी काम फार स्लो चालतं. तर ह्या टाउनशिप आहेत त्या मागच्या महिन्यात त्यांनी 13 डिक्लेअर केल्या आणि अजून एक एक्स्ट्रा केली रिलायन्सची, जी त्यांनी हरियाणामध्ये काम सुरू केलंय रिलायन्सने लास्ट मंथमध्ये. आणि ही जी न्यूज आहे की जपानला 2 लाख IT प्रोफेशनल इमिडिएट पाहिजे. ही न्यूज त्यांनी 2018 मध्ये पब्लिश केली होती. आता हे जे IT प्रोफेशनल असतात ते IT इंजिनियर नसतात ऍक्च्युली. आपल्या डोक्यात थोडंसं वेगळं असतं की IT केलं, कम्प्युटर केलं की मी IT प्रोफेशनल होतो म्हणून. तसं नसतं. तर मी डॉक्टर पण IT प्रोफेशनल झालेले पाहिजे. जे डॉक्टर डेटा अनालिसिस करतात, आतापर्यंत किती ऑपरेशन झाली, त्यातून काय पुढे हे झालं वगैरे असं ते असतात, ते पण IT मध्ये असतात. माझा एक इन्शुरन्स मध्ये कलिग होता, जो इथला BAMS डॉक्टर होता आणि जापनीज चांगलं येत होतं म्हणून त्याला ती अपॉर्च्युनिटी मिळाली होती. त्यामुळे IT इंजिनियर्स डेफिनेटली, त्याच्यानंतर कम्प्युटर, सिव्हिल, BSc केलेली मुलं, BCA केलेली मुलं कुठलीही चालतील, पण जापनीज यायला पाहिजे. जपानचं अजून एक म्हणणं आहे की तुम्हाला जापनीज आलं तर बाकी आम्ही शिकवतो म्हणून.
त्यांचं बाकी सगळं प्रोसेस बेस्ड असल्यामुळे ते म्हणतात की आम्ही प्रोसेस सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त जापनीज शिकून या, कारण आमच्या प्रोसेसेसच जापनीज मध्ये आहेत. बरोबर. ठीक आहे. आता ही जी रिक्वायरमेंट आहे ना ती 8 लाख पर्यंत पुढे वाढणार आहे. हा त्यांचा प्रॉपर सर्वे आहे. इथे जो नंबर 8 लाख दिसतोय तो 8 लाख नंबर म्हणजे आपल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनी जापनीज शिकलं तरी त्यांना जॉब भेटतो. वा. आता हे पुढचं जे आहे ते ओजेटी. ओजेटी म्हणजे 11वी नंतर आपल्याकडे जसे ITI चे कोर्सेस आहेत, डिप्लोमाचे कोर्सेस आहेत, तर ते काय करतात की 10-11-10वी झाल्यानंतर तुमचं एक टेस्ट घेतली जाते जापनीज. ती जर तुमची जापनीजची टेस्ट फुलफिल झाली तर तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग मिळतं. म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत, कवासाकी आहे, बजाज टोयोटा आहे किंवा टोयो कंपनी आहे, ह्या कंपन्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग असतात 3 वर्षाचे. त्यांना 3 लाख अशी लोक हवीत की जे ते ओजेटी वरती काम करतील. त्यांना ते सर्टिफिकेट देणार, काइंड ऑफ डिप्लोमा देणार, प्लस त्यांना ऑप्शन देणार की तुम्ही कंटिन्यू करायचं असेल तर जपानमध्ये कंटिन्यू करा, नाहीतर तुम्ही इंडियाला परत गेलात तरी चालेल. ते इंडियाला जरी परत आली तरी ह्या ज्या कंपन्या आहेत, ती बजाज कवासाकी आहे, मारुती सुझुकी आहे, आपल्याकडे टोयोटाचे प्लांट्स आहेत, त्या कंपन्या त्यांची वाट पाहतील. मित्सुबिशी आहे, की ही मुलं परत आली तर आपल्याला हवीत, कारण त्यांना सगळंच येत असणार, कंपनी पण माहित असणार आणि लँग्वेज येत असणार, त्यामुळे ते रेडी प्रोडक्ट असेल, त्यांना जास्त इथे पगार मिळेल नक्की. तर हे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने साइन इन केले आहेत त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट. आता इश्यूज कुठे असतात ना, लोकांच्या शंका की मी जापनीज शिकायला किती वेळ लागेल, जापनीज शिकलं तर मला खरंच ही अपॉर्च्युनिटी मिळेल का, त्या सगळ्यामध्ये मी अशी लोक फार पाहिलीत, मला 5 वर्षानुवर्ष विचारतात शिकू का जापनीज, शिकू का जापनीज. तर म्हणजे मी असं एकदा माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं, 3ऱ्या वर्षी ती तेच विचारते मला की मी जापनीज शिकू का. तिला म्हटलं तू शिकल्यावरच बोल माझ्याशी, आता थोडंसं जापनीज मध्ये नेक्स्ट टाइम बोलू म्हणून. कारण मी खूप पेशंटली लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते की म्हणून, पण लोक विचारतच राहतात, त्याच्या पुढची स्टेप घेत नाही. तो इनर्शिया प्रचंड असतो की काही वेगळी लँग्वेज जमेल की नाही, किंवा मग मी शिकले आणि एवढी फी दिली तर मला रिटर्न काय मिळेल वगैरे वगैरे असं. मी बऱ्याच लोकांना सांगते की आधी शिका आणि मग आपण बोलूयात. कारण आता मी तर जवळजवळ 20 आर्टिकल पब्लिश केले पेपरमध्ये, तर 20 आर्टिकल मध्ये मी हेच सांगते किती अपॉर्च्युनिटीज आहेत. तेवढं असेल तरी पण लोक मला फोन पण विचारतात खरंच अपॉर्च्युनिटी आहेत का. मग मला असं वाटतं की आता जो पेपर 7-8 करोड सर्क्युलेट होतो त्यात मी एकदा छापल्यानंतर परत वेगळं सांगण्याची काय गरज आहे असं मला वाटतं. पण लोक विचारत राहतात, म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की नाही परत तू सांग असं म्हणून. मला असं म्हणायचं की तुम्हाला ऍक्च्युली कसं आहे ना, आता आपण सरासरी इंजिनिअरिंग कॉलेजची मला माहिती आहे 450 इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक स्ट्रीमला कमीत कमी 60 मुलं असतात, म्हणजे जवळजवळ लाखो मुलं एका स्ट्रीम मधून बाहेर पडतात आणि सगळे लोक सेम सिलेबसचा स्टडी करतात. बरोबर. मग ते सगळ्यांना जॉब मिळणं शक्य नाही, पहिली गोष्ट कुठल्याच वेनी. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की सगळ्यांना जॉब मिळाला तरी त्यातले सीईओ इथूनच होणार असतात. म्हणजे तुम्हाला वेगळं स्किल काहीतरी पाहिजे पर्यंत पोहोचण्यासाठी. मग ते स्किल इम्पार्ट करायचं असेल तर लवकरात लवकर आयुष्यात सुरुवात करायला पाहिजे. नंतर जपानने काय केलं, इंडियन्सना विजा इझी करून ठेवलाय. आपल्या गव्हर्नमेंटची ट्रिटी आहे, आपल्याला विजा लवकर मिळतो जपानचा. आणि नर्सेस वगैरे साठी पण त्यांनी हे ओपन केलंय फॉरेन वर्कर्स. नर्सेस आहेत, हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट आहेत, किंवा रिसेप्शनला काम करणारे. म्हणजे समजा एखादा मुलगा 10वी झालाय आणि त्याला जापनीज चांगलं येतं तर ही इज ओके विथ की रिसेप्शन हँडल करू शकतो मुलगा मुलगी कोणी असेल ते, कारण जापनीज यायला पाहिजे, त्यांना बाकी गरज नाही कुठल्या गोष्टींची. आता हे बरेच असे आहेत की 5 लाख फॉरेन वर्कर्स. वर्कर्स म्हणजे IT किंवा इंजिनिअरिंग सोडून लोक, किंवा फायनान्स सोडून लोक. मग वर्कर्स मध्ये हॉटेल वर्कर्स असतील, रिसेप्शन असेल, किंवा तुमच्या हॉस्पिटलमधले पॅरामेडिकल असतील, केअरटेकर्स असतील, ते लोक सगळे ह्या वर्कर कॅटेगरीमध्ये येतात. त्यांच्या जवळजवळ 25 टाईपचे विजा आहेत वेगवेगळे, ते त्यांना हवेत असं त्यांनी डिक्लेअर केलंय. दुसरं असं की बऱ्याच कॉलेजमध्ये, हे तमिळनाडूची पोस्ट आहे, बऱ्याच कॉलेजमध्ये त्यांनी सगळेजण जापनीज शिकतात. तर मला जर मी पाहिलंय कॉर्पोरेटमध्ये जेव्हा आम्ही रिक्रुटमेंटला जातो, महाराष्ट्रातली कॉलेजमधली मुलं आहेत ना ती बोलायला घाबरतात, त्यांच्याकडे एक्स्ट्रा स्किल नसतात आणि ती उगाच घाबरतात. नॉलेज असतं पण उगाच घाबरतात. तमिळनाडूमध्ये असं नाहीये, तुमच्याकडे 20% नॉलेज असलेला मुलगा आहे तो कॉन्फिडेंटली पुढे येतो, व्यवस्थित. प्लस त्यांनी फक्त कॉलेज केलेलं नसतं, त्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात, जनरल अवेअरनेस जास्त असतो, जास्त कोर्सेस केलेले असतात. जापनीज सगळे शिकतात, त्यांना कळलंय की जापनीज मध्ये अपॉर्च्युनिटी, आता सगळे जापनीज शिकतात पहिल्या वर्षापासून. मग त्याबरोबर तुम्ही कॉम्पीट करणं फार अवघड जातं, जेव्हा आपली मुलं तयारच होत नाहीत शिकायला.
बरोबर. दुसरी गोष्ट अशी असते ना, की आपण हे पण पाहतो, की कंपन्यांचे सीईओ, CIO, CFO सगळे तमिळनाडूचे का हम्म. म्हणजे जेव्हा 100 आपण म्हणू ना, तेव्हा आपले म्हणजे मी महाराष्ट्र असं म्हणणार नाही, पण तमिळनाडूचे 60-70% असतात. ह्याचं कारण जर खूप स्टडी केलं तर हे एक कळतं, की ते पटकन ऍक्सेप्ट करतात. हा चेंज आलाय आणि हा मला आता शिकणं आवश्यक आहे. बरोबर. तयारी आहे ना, ती तमिळनाडूच्या लोकांची किंवा आंध्राच्या लोकांची जास्त असते. हे म्हणजे स्टडीचा रिझल्ट सांगते. हा माझा स्वतःचा ओपिनियन नाहीये. तेव्हा बरोबर. तुम्ही ते जे लोक पटकन तयार होतात की नाही, जापनीज त्यांना फार अवघड जातं शिकायला, कारण उच्चार जे आहेत ते मराठी सारखे आहेत जापनीज. आपल्याला जसं तमिळनाडूचे काही शब्द बोलायला अवघड जातं, टंग ट्विस्टर शब्द असतात, तर त्यांचं जापनीज ऐकायला पण थोडंसं अवघड वाटतं आपल्याला, पण ही लोक जापनीज शिकतात आणि बोलतातही चांगलं. ही सकाळमधली न्यूज आहे की 4 महिन्यांचा पगार त्याला एक संकेत गोसावी म्हणून फलटणचा स्टुडंट होता. त्यांनी जेव्हा हे केलं अपॉर्च्युनिटीज मध्ये काम केलं, त्यांनी जापनीज शिकलं होतं, त्याला इंटर्नशिपचे पैसे साधारण 1.5 लाख रुपये. आता ही कालची न्यूज आहे, सकाळ पेपर पेज नंबर 2. ही न्यूज अशी आहे की ह्या मुलाला त्यांनी जापनीज शिकलं, तो MSc चा मुलगा आहे ह्या कॉलेजचा, कागज महाविद्यालयाचा. हे महाविद्यालय पण फार मोठं नाहीये आणि काही विशेष असं वेगळं काही केलं नाही, त्यांनी फक्त जापनीज शिकलाय, त्याला पगार 27 लाख मिळाला. आणि त्याच्याबरोबर अजून मुलं आहेत, त्यांची नावं इकडे आहेत. आणि हा फ्रेशर आहे, त्याला कुठलाही एक्सपिरियन्स वगैरे काहीच नाहीये. इंडियन पॉप्युलेशन टोकियोच्या ह्याच्यामध्ये, फक्त टोकियोचा सर्वे आहे हा, तो इंडियन पॉप्युलेशन आहे 12,000 ऍज ऑफ लास्ट इयर. ओके. आणि चायनाचं पॉप्युलेशन आहे 2,13,000. हे चायनाचं सगळं पॉप्युलेशन बाहेर जाणं अपेक्षित आहे त्यांना, कारण त्यांनी विजा देणं कमी केलंय चायनीज लोकांना. पॉलिटिकल आणि डिक्लेअर केलंय, असं काही त्यांचं म्हणजे हे मला कळलंय किंवा इंटरनल न्यूज आहे वगैरे असं काही नाहीये. तर ते डिक्लेअर केलंय त्यांनी की आम्ही थोडंसं लांब राहू चायनापासून. तसं झालं तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज फुलफिल करण्यासाठी मॅनपॉवर फक्त इंडियाकडून, कारण लोकांची संख्या, एज्युकेटेड लोकांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. पुढचं सांगते, हे योगेंद्र पुराणिक म्हणून आहे, तिथे पुण्यात माझ्या घराजवळ राहणारी व्यक्ती आहे. जपानला जाऊन आता ऑलमोस्ट सेटल झाले, त्यांची स्वतःची 2 मोठी रेस्टॉरंट आहेत. त्यांनी IT मध्ये बऱ्याच वर्ष काम केलं, पण ते IT नाही आहेत, स्वतः त्यांचं एज्युकेशन आहे ते BCom आहे. आता ते MLA आहेत, सिटी काउन्सिलर आहेत तिथे. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्यांनी निवडणूक लढवून ते जिंकून आले त्या एरियामध्ये. तर गव्हर्नमेंट सेक्टर पण आपल्यासाठी ओपन आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जपानमध्ये तुम्ही वर्षभर काम केलं तर तुम्ही खूप चांगलं काम आयुष्यभर करू शकता, कारण त्यांच्या प्रोसेसेस, द वे दे इम्प्लिमेंट इट, ह्या सगळ्या गोष्टी फार शिकण्यासारख्या आहेत. नंतर पुढे जाऊन काही लोक म्हणतात की मला बोलता आलं जापनीज तर चालेल का, तर असं नसतं. तुम्हाला बोलता, लिहिता आणि वाचता तर तिन्ही गोष्टी यायला पाहिजे. कुठलं तरी एक गोष्ट येऊन चालणार नाही, कारण तुम्हाला ईमेल वाचता यायला पाहिजे किंवा त्यांचं काय लिहिलंय हे कळलं पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही रिप्लाय करणार. ईमेलमध्ये असेल, पत्रात असेल किंवा फोनवरती तुम्ही बोलून रिप्लाय करणार, त्यामुळे तिन्ही गोष्टी यायला पाहिजे. नंतर काय होतं की तुम्ही जसं जापनीज शिकायला सुरू करता तशा तुमच्या सॅलरीज आहेत त्या वाढत जातात. त्या कशा वाढतात तसं हे ग्राफ मी तुम्हाला पुढे दाखवेन. आता जपानने एक इझी गोष्ट काय केली आहे की जपान फाउंडेशन एक म्हणजे जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट कंडक्ट करते. ही टेस्ट वर्षातून 2 वेळा, म्हणजे डिसेंबर 1st संडे आणि जुलै 1st संडेला सगळीकडे होते. म्हणजे आपल्या पुण्यात जेव्हा होते तेव्हाच न्यूयॉर्कमध्ये होते, तेव्हाच टोकियोमध्ये होते, सगळीकडे एका दिवशी होते. त्यामुळे ही आहे ती फक्त व्हॅलिड टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला उद्या जर विचारलं की मी तुम्हाला सर्टिफिकेट देते, ते सर्टिफिकेट कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही. तसंच पुणे युनिव्हर्सिटीचं एक वेगळं सर्टिफिकेट आहे, तमिळनाडूच्या युनिव्हर्सिटीची वेगळी सर्टिफिकेट आहेत, पण ती तुम्हाला ग्लोबल लेवलला ऍक्सेप्ट. मग तुम्ही जेव्हा जापनीज शिकाल तेव्हा फक्त JLPT आणि NIT म्हणून एक एक्झाम असते. NIT 6 वेळा असते वर्षातून, त्याचं पण पुणे सेंटर आहे, तर फक्त त्याच एक्झाम तुम्ही देणं एक्सपेक्टेड आहे. बाकीच्या एक्झाम दिल्या तर तुम्ही तुमचं इव्हॅल्युएशन करू शकता, पण त्याचं व्हॅलिडेशन हे लिमिटेड असेल. आता JLPT लेवल 5 पासून सुरुवात होते, 5, 4, 3, 2, 1 असं आहे. तर लेवल जी आहे ती 120 आवर्सचा सिलेबस आहे. 120 तास म्हणजे किती, तुम्ही जर रोज 2 तास अभ्यास केला तर 60 दिवस म्हणजे 2 महिने असा विचार करा. मग समज एका सेमिस्टरला एक लेवल असा आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला सांगतो.
साधारण 3 महिन्याचे सेमिस्टर असते, सुट्ट्या वगैरे सगळं जरी विचार केला तरी एका सेमिस्टरला एक लेवल, अशी साधारण लेवल केलेली मुलं आमची डायरेक्ट जपानला गेलेली आहेत. वा. आता फरक कसा पडतो करिअर ग्रोथ मध्ये? तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन असेल कुठल्याही प्रकारचं, तुम्हाला प्लेन सॅलरी मिळेल. ते तुमच्या ग्रॅज्युएशनवर अवलंबून आहे की 1 लाख पासून 3 लाखापर्यंत इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला 3 लाख सॅलरी देतो कॉर्पोरेट मध्ये. वाईल आय एम सेइंग आम्ही देतो म्हणजे कॅपजेमिनी, कॉग्निझंट ह्या कंपन्या आम्ही जवळून रिक्रुटमेंट पाहिली. 3 लाख ही सॅलरी असते. ॲक्सेंचर, इन्फोसिस सगळे ॲव्हरेज 3 ते 3.6 ही सॅलरी असते. पण JLPT लेवल 5 केलं, एक लेवल झाली आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट माझ्यासमोर असेल तर आम्हाला लँग्वेज प्रीमियम द्यावा लागतो. त्याला म्हणतात निश लँग्वेज प्रीमियम, विच इज 75,000 रुपीज इन कॉग्निझंट, 1 लाख रुपीज इन कॅपजेमिनी, ॲक्सेंचर अँड इन्फोसिस पेज मोर. ओके, म्हणजे तुम्ही फक्त एक लँग्वेज शिकता, ज्याची एक लेवल शिकता, ज्याची फी साधारण 8 ते 15,000च्या दरम्यान असेल. टू डिपेंड्स. म्हणजे मी जेव्हा 15,000 म्हणण्याचं कारण एकमेव की तामिळनाडूमध्ये 15,000, बेंगलोरमध्ये 15,000 फी आहे, जी आपण समितीला मागच्या वर्षी आपण खूप कमी ह्याच्यामध्ये 2 वर्ष केला होता. तर त्या केसमध्ये जे आहे N5 केलेलं असेल तेवढं, म्हणजे समजा आपण मॅक्सिमम धरू 15,000 इन्व्हेस्ट केलं, 120 तास इन्व्हेस्ट केलं, तर त्याला त्याचं गेन 75,000 मिळणार आहे. आता असं कुठेच कमोडिटी नाहीये की तिथे तुम्हाला 15,000ला 75,000 रिटर्न मिळतो, बरोबर. आणि तो लॉंग टर्म रिटर्न आहे. तुमची बेस सॅलरी वाढली की आयुष्यभर सॅलरी पुढे वाढत. लेवल 4 केला असेल तर 1.5 लाख रुपये प्रीमियम, 1.5 लाख, आणि मग तो त्याच्यावरती वाढत जाईल. अजून एक लेवल केली आहे तुम्ही तर त्याला तुमची सॅलरी वाढते, ती 1.5 लाख प्रीमियम होतो. ह्या ज्या फिगर्स आहेत त्या मी अगदी ऑथेंटिक फिगर्स सांगते, माझ्या कंपन्यांमधल्या सांगते. मी स्वतः सँक्शन करायचे, त्यामुळे मला ह्या फिगर्स परफेक्ट आहेत. नंतर JLPT लेवल 3 केली असेल तर तो मुलगा जपानला जाऊ शकतो. त्याची विलिंगनेस पाहिजे, थोडंफार त्यांनी प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर केली पाहिजेत आणि बिझनेस जापनीज थोडंफार केलं पाहिजे. फार मोठी गोष्ट नाहीये. ह्या तिन्ही लेवल करायचे असेल तर तुम्हाला 50,000 खर्च येत नाही, अगदी कुठेही केला. तर चेन्नई आणि तमिळनाडू किंवा हे जे आंध्र वगैरेचे जे सिटीज आहेत त्यांनी थोडासा खर्च वाढवलाय, कारण तिथे फ्लो वाढलाय, डिमांड वाढल्यामुळे खर्च वाढलाय. पण महाराष्ट्रात तरी अजून कुठेही केलं तरी साधारण हा खर्च तेवढा होतो. प्लस एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहावं लागेल की कोण शिकवतंय. तर जेव्हा मी 5-1 वर्षापूर्वी माझी रिक्रुटमेंट सुरू केली तेव्हा मला असं कळलं की लेवल 4 झालेले स्टुडंट लेवल 5 शिकवतात आहे. मग त्याच्यामध्ये क्वालिटी राहत नाही. थोडंसं आपल्याला बीएड केलेला टीचर 5वी ते 7वी पाहिजे वगैरे, हे जे आपले नॉर्म्स असतात तसे जापनीजचे पण काही नॉर्म्स आहेत. तर त्यामुळे कोण शिकवते हे महत्वाचं आहे. मग त्या शिकवणाऱ्या व्यक्तीला कुणाचं मार्गदर्शन मिळते का, की फक्त स्वतःच्याच नॉलेजवरती व्यक्ती शिकवते, त्याचं व्हॅलिडेशन मात्र शिकताना करायला हवं. आता सगळं करून परीक्षा पास होऊनही जॉब मिळत नाही तुझ्या केसमध्ये, कारण लोकांना ते तेवढं प्रेझेंटेशन जमत नाही. लँग्वेज इज ऑल अबाउट प्रेझेंटिंग, कन्व्हर्सेशन, ह्या गोष्टी असतात त्या होत नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला संधी कुठे कुठे सांगितल्या. एक सांगितलं तुम्ही जपानला जाऊ शकता. कंपन्यांमध्ये तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड काम करू शकता. फॉर एक्झाम्पल टोयोटा USA. माझे टोयोटा USAचे जे लोक फ्रेंड्स आहेत ते डबल सॅलरी घेतात जे USAचे त्यांचे नॉर्मल इंग्लिश स्पीकिंग कलिग्स आहेत. ते कारण त्यांना लँग्वेज येते, मग इंटरप्रिटर लागत नाही, बऱ्याच गोष्टी सुखकर होतात, म्हणून कंपनी डबल सॅलरी देते. तुम्हाला इंडियातच राहायचंय, बाहेरच जायचं नाहीये आणि अपॉर्च्युनिटीज हव्यात, तर ह्या ज्या 12-15 इंडस्ट्रियल इस्टेट येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जॉब शोधू शकता. ते भारतात आहेत, भारताबाहेर आहेत आणि जपानमध्ये डेफिनेटली आहेत. प्लस आमच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत कॅप्जेनी, एक्सेंचर, इन्फोसिस, आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर जपानची सर्व्हिस करतो. आम्हाला पण लोक लागतात. त्या रिक्वायरमेंट्स प्रचंड असतात. म्हणजे प्रत्येक वर्षी फक्त संगमनेर कॉलेजमधून TCS 75 लोक घेतात. 75 लोक ते 100 लोक घेतात. फक्त लँग्वेज शिकणं हा गरजेचं आहे. बाकी ते इंजिनिअरिंग ते करतात हे अज्युम केलं जातं. आणि प्लस फर्स्ट क्लास वगैरे असं काही विचारत नाही कंपनी. तरी त्यांना ते पास झाले नसतो तरी त्यांना घेतात, कारण अजून निश आहे स्किल. तुम्ही 4-5 वर्षानंतर शिकायला सुरुवात केली तर कदाचित एवढ्या लक्झरी राहणार नाही की 5 क्लासला घेतील. पण आम्ही आता 5 क्लासच्या मुलांना घेतो, कारण लँग्वेज आमच्यासाठी प्रीमियम आहे त्यांच्याकडे. ही संगमनेरची काही मुलं आहेत जी मागच्या वर्षी जपानला गेली. तर त्यातल्या ही जी प्रांजली म्हणून मुलगी होती तिचे वडील मला भेटायचे आणि विचारायचे जपान कुठे आहे, मग तिला बसने जावं लागेल का, किंवा इतक्या लांब मुलगी पाठवू का. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांच्या पॅरेंट्सचं बॅकग्राऊंड शून्य आहे ह्या प्रकारामध्ये. आजकाल असं झालं ना की पॅरेंट्सला प्रचंड माहिती असते, पण ह्या पॅरेंट्सला काही माहित नसताना ही मुलं जपानला पोहोचतील. ही खूप आहेत, अशी 20-25 मुलं गेलीत कॉलेजमध्ये. मला हे 4च फोटो मिळाले.
आता हे जे मी पेपरमध्ये आर्टिकल पब्लिश केली ते काही लोकांना एकत्र वाचायचे असतात, म्हणून मग मी ब्लॉगवरती ती अपलोड करते सगळी, म्हणजे एका ठिकाणी सगळी वाचायला मिळावी म्हणून. हे ब्लॉग मी नंतर तुम्हाला पाठवून देईन, तुम्ही सर्क्युलेट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर मी आता हे खूप रिसेंट मागच्या आठवड्यातल्या गोष्टी सांगते की जपान आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालं आणि त्यांनी सांगितलं की हे 12 इंडस्ट्रियल इस्टेटचं काम वेगाने सुरू होईल, पहिली गोष्ट. दुसरं त्यांनी सांगितलं हे जे मारुती सुझुकी, होंडा आणि डायकिनचे मोठे प्लांट जपानमध्ये येतील, जे आता बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या चायनामधून होतात. ही सगळी माहिती तुम्हाला नेटवर अवेलेबल आहे, तिथूनच ऍक्च्युली कॉपी केली आहे. नंतर ह्यांनी सांगितलं की डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी इंडियाशी त्यांनी पार्टनरशिप केली आहे. आता हा डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे काय आहे ते पुढे सांगेन मी. त्यांनी ह्या मॅडमनी, पुष्पा मॅम ज्या आहेत, त्यांनी 10,000 कोटी फूड इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रोसेस करणार असं सांगितलेलं आहे. फूड प्रोसेसिंग आणि त्याच्या अवतीभोवतीचे बिझनेस ही जपान मधली फक्त इन्व्हेस्टमेंट आहे, बाकी कुठलं मी सांगत नाहीये. ते तुम्ही डिजिटल टेक्सटाईल इन्व्हेस्टमेंट होईल, त्याचे प्रमुख असतील हे रवी कपूर. नंतर हे डिजिटल म्हणजे काय होईल, डिजिटल मध्ये मेडिकल डिव्हाइसेस, 5G आणि इंडस्ट्री 4.0 या सगळ्याचं डिजिटलायझेशन आपल्याकडून होईल. जपान 5G रोल आउट करते नेक्स्ट 6 महिन्यामध्ये. जेव्हा आपल्याकडे 4G स्टेबल नाही तेव्हा जपानने ऑलरेडी 5G वरती सगळं रिसर्च करून 5G त्यांच्याकडे ऑलरेडी रोलिंग स्टेजला आलेलं आहे. तर ह्या सगळ्याचं पार्टनरशिप, टेक्निकल पार्टनरशिप आपल्याकडे राहील, इंडियाकडे. नंतर IT कंपनीज, मेडिकल डिव्हाइसेसच्या 4 कंपन्या ऑलरेडी नोएडामध्ये सुरू केल्यात त्यांनी, त्याची नावं नाही आहेत माझ्याकडे, पण तुम्ही थोडं सर्च केलं तर तुम्हाला ह्या माहिती सगळी इंटरनेटवर अवेलेबल होती. तर ही माझ्याकडची माहिती झाली आता बरीचशी. मला आता काही क्वेश्चन आपण सुरू करू शकतो आणि मीनवाईल मी तो व्हिडिओ लावते, मग तुम्ही मुलांना तोपर्यंत क्वेश्चन लिहितील मुलं. हो हो हो, आपण तो व्हिडिओ पण बघूया. व्हिडिओ चालू होतो तोपर्यंत सुजाता, मला एक विचारायला आवडेल की इतकी छान माहिती सांगितली आणि प्रत्येकाला म्हणजे इतकी संधीचं शहर झालं, तू म्हणतो उगवता सूर्याचा देश म्हणजे संधीचा देश आहे आणि भारतासारख्या देशातल्या लोकांना ते खूप महत्वाचं आहे आणि तू खूप छान काम पद्धतीने माहिती दिलीस. मला फक्त ह्या म्हणजे एकतर डिसिप्लिन आहे, या सगळ्या क्वालिटीज आहेत, पण त्याच्या जोडीला जसं जपानच्या बाबतीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे राखेतून पुढे आलेला देश असं म्हटलं जातं फेनिक्स पक्षासारखा, खरं तर अशा अजून कुठल्या क्वालिटीची आवश्यकता आहे का आपल्या इंडियन्स मध्ये? ह्या तू सांगितल्यास डिसिप्लिन आहे, हे सगळं आहे, परंतु अशा कोणत्या गोष्टींची अजून आवश्यकता आहे की त्या जर गोष्टी या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातल्या आल्या तर त्यांना निश्चित या संधीच, म्हणजे एक तर भाषा येणं महत्वाचं आहेच, पण भाषेच्या जोडीला अजून काय हवं वेगळं? आपलं एज्युकेशन चांगलं आहे, पण जे शिकताय, तुम्ही जे शिकताय, BA करा, BCom करा, जे शिकताय ते व्यवस्थित केलं पाहिजे. तुमच्याकडे सातत्यता असली पाहिजे. भाषा ही गोष्ट अशी आहे किंवा कुठलीही गोष्ट आपण काय करतो, एक ना धड भारावर चिंध्या हा जो प्रकार आहे तो व्यवस्थित इम्प्लिमेंट करतो मुलांवरती आणि स्वतःवरती पण. मग तसं न करता एखादी जी गोष्ट करताय त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. म्हणजे मला आता यश नाही आलं तर मी पुढच्या वेळी जाऊन यश प्राप्त करेन किंवा त्याच्या पुढे जाऊन मी हे करेन, असं झालं पाहिजे. कदाचित कसं होतं ना की मी तर खूप मुलांना हँड होल्डिंग करते की ऍडमिशन घेतल्यापासून आता काय करते असं विचारत राहते. म्हणजे आपल्याकडे आता ऐकताना ऋतू जे आहे तर मी तिला मध्ये मध्ये विचारत असते की तू काय करतेस की आता जापनीज शिकल्यानंतर. तर मी बऱ्याच स्टुडंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते आणि बऱ्यापैकी म्हणजे 100% प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न मी करते त्यांना, कारण मला असं वाटतं की अगदी 1 रुपया का होईना त्यांनी जर आपल्या भरोश्यावरतीच इन्व्हेस्ट केला असेल तर त्यांना त्याचा रिटर्न मिळावा म्हणून. मग हे जेव्हा करत असतो ना तेव्हा तुझ्या आता अवेलेबल नाही 6 महिने तरी त्या व्यक्तीने स्वतः त्याचे मार्ग शोधायला प्रयत्न करायला पाहिजे, जे करताना मला दिसत नाहीत लोक जनरली. पॅरेंट्स पण म्हणतात की 10,000 रुपये देऊन आम्ही लेवल केली, आमच्या मुलाला जॉब का मिळत नाहीये म्हणून, पण त्यांची तयारी नसते थांबण्याची. कारण काय झालंय, बऱ्याच कॉलेजेसमध्ये ब्लँकेट हे देतात की तुम्ही लेवल 5 करणारी सगळी मुलं आमच्या कंपनीत येतात, कारण त्यांना मिळतच नाही लोक आता. मग ती जी चिकाटी असली पाहिजे की नाही माझा हा चान्स गेला तर पुढचा करेन. म्हणजे मी जसं 10वी नंतर जापनीज सुरू केलं आणि अजूनही शिकते, म्हणजे हा 20-22 वर्षाचा स्पॅन आहे तरी पण मी अजून शिकतेय. तर हे जे करत राहायला पाहिजे कंटिन्युएशन मध्ये. त्या गोष्टी सोडून दिल्या की लोकांचं काय होतं, जापनीज शिकताना 1 वर्ष शिकला आणि मग 1 वर्ष गॅप पडला की परत शून्य होतं मला, म्हणजे सुरुवात करावी लागते. ही चिकाटी आहे ती कंटिन्युअस ठेवली पाहिजे, कारण कुठलीही म्हणजे इतके इझिली पैसे मिळत नाहीत की तुम्ही 120 तास काम केलं आणि पैसे मिळत राहिले असं होत नाही. मला कन्सिस्टन्सी आहे.
नाही, खूप छान. आणि अजून एक प्रत्येक ह्याचं कंट्रीचं कल्चर असतं. जसं मला एक जपानच्या बाबतीमध्ये जे माहिती आहे ते कायझेन टेक्निक, म्हणजे ते थोडं सांगशील का की काय काय आणि खरंच त्याचा एवढा इम्पॅक्ट काय एक्झॅक्ट? करेक्ट. कायझनचं काय आहे, एक आर्टिकल आहे कायझनचं माझं ह्याच्यावरती सकाळमध्ये. कायझनमध्ये त्यांच्या ते 5 गोष्टी फॉलो करतात. एक गोष्ट काय आहे की तुम्हाला नको असणाऱ्या गोष्टी काढून टाका. मग त्या घरात टेबलवर असतील, आजूबाजूला असतील तर काढून टाका. म्हणजे काय होईल, स्वच्छता होईल. स्वच्छ झाल्यानंतर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित ठेवा. म्हणजे झोपेखात गेला तरी तीच व्यक्ती तीच गोष्ट आपल्या समोर यायला पाहिजे. मग तुमचा वेळ वाचतो प्रत्येक वेळी. नंतर फ्रेशनेस असेल आजूबाजूला तर काम करताना तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. निश्चितच. जी कामं तुम्ही रोज करताय ना ती कामं ऑटोमेट कशी होतील ते पहा. बरोबर. तर तुम्ही रोजच तेच काम करताय की तुम्हाला काही फॅक्टरी जपानमध्ये अशा आहेत, तुम्हाला खोटं वाटेल की फक्त 2च लोक ऑपरेट करतात. म्हणजे स्विच ऑन करण्यासाठी एक माणूस येतो आणि स्विच ऑफ करायला एक माणूस येतो. फक्त 2 माणसं, आतमध्ये कुठेही माणूस नाही. अशी फॅक्टरी चालवली जाऊ शकते. त्याचं कारण काय आहे, जर तुम्हाला माहिती आहे की पोतं उचलायचं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे, तिथून पुढे पाणी मिक्स होणार आहे आणि पुढे प्रोडक्ट येणार आहे. आपण पिठाची प्रोसेस बघितली. तर त्या केसमध्ये मग इथं माणूस कशाला हवाय? हे पोतं उचलणारा रोबोट असू दे आणि पीठ बाहेर आल्यानंतर प्रोडक्शन झाले असं म्हणूयात आपण. मग ह्यात माणसाची गरज नाहीये. जेव्हा ते तुम्ही रिकरिंग काम करताय, मग जर आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत रोज पीठ मळत असतील तर त्यांना जर काल 10 मिनिटं लागली तर आज 8 लागली पाहिजेत, उद्या 5 लागली पाहिजेत, नंतर ती अजून कमी व्हायला पाहिजे. म्हणजे इम्प्रुव्हमेंट, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. कायझन म्हणजे काय, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. आता मी जर आज जे बोलतेय तेच मी 2 महिन्यांनी सेम बोलले तर माझ्यामधली इम्प्रुव्हमेंट 0. ती इम्प्रुव्हमेंट व्हायलाच पाहिजे तरच तुम्ही ते फॉलो करताय, कायझन फॉलो करताय. मग ती कामामध्ये, तुमच्या रोजच्या वागण्यामध्ये सगळीकडे आली पाहिजे. त्याला कायझन म्हणतात. खूप छान, खूप छान, खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच ही प्रगती जी दिसते आपल्याला, खरंच आपण सगळ्यांनी हे फॉलो करायला पाहिजे. अतिशय छान सांगितलं. मला एवढं माहित नव्हतं. अनेक गोष्टी मी आज आपला एवढा परिचय आहे अनेक वेळा, पण आजच्या प्रेझेंटेशन मधनं अनेक नवीन गोष्टी निश्चित चांगल्या मिळाल्या. आपण तो व्हिडिओ बघूयात आणि मग मुलांचे प्रश्न उत्तर घेऊयात का? फक्त आवाज येतो का मला एकदा कन्फर्म करा तुम्ही. हो हो. येतोय आवाज? नाही, आवाज नाही येते. मला वाटतं आवाज शेअर करावा लागतो. मला येणार कसं करतात ते. दीपक जगताप सर, आवाज कसा शेअर, मी तुम्हाला लिंक पाठवते, तुम्ही लावा हा व्हिडिओ. हा, दीपक जगताप सर तेवढं करताय प्लीज. व्हॉइस पण आला पाहिजे. हा, व्हॉइस. हा, एक मिनिट. मी तुम्हाला लिंक पाठवली इकडे. पाठवली बघा लिंक. युट्यूबची लिंक आहे का? युट्यूब लिंक आहे, ओपन व्हिडिओ आहे. ठीक आहे. कुणीतरी विचारलं सिव्हिल साठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर जपानचं कन्स्ट्रक्शन हे वर्ल्ड नंबर 1 कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे जेव्हा भूकंप होतो तेव्हा बिल्डिंग 45 डिग्रीज हलू शकते. 45 डिग्रीज म्हणजे किती तुम्हाला सगळ्यांना कळतं, म्हणजे ज्यांनी 10वी केलं त्या सगळ्या मुलांना कळतं. तर मी माझा एक अनुभव सांगेन असा. मी 11व्या मजल्यावर राहिले होते आणि पहिला भूकंप जपान मधला झाला. तर त्या भूकंप झाल्यानंतर मी विचार केला की म्हणजे नॉर्मल विचार आपला असा असतो, 11व्या मजल्यावरती माझ्याबरोबर अजून 10 फ्रेंड्स होते. आपलं कल्चर, आपण सगळ्या लोकांना एकत्र घेऊन बसतो. तसं रात्री साधारण 10 वाजता आम्ही गप्पा मारत बसलो होतो डिनर झाल्यानंतर. आम्ही विचार केला की आपण सगळ्यांनी आता खाली जायला पाहिजे, म्हणून आम्ही जिन्यानी सगळे जण, जे काही होतं 15 जण, ते खाली गेलो जिन्यानी. आणि मला एकटीलाच त्यात जापनीज येत होतं, बाकीचे लोक शॉर्ट टर्म साठी आलेले होते. त्यांनी मला सांगितलं की इथे पोलीस आहेत, तर तू त्यांना विचार पुढे काय ऍक्शन करायची. मी पोलिसांना विचारले, आता एवढा भूकंप झालाय, सगळं घरातलं हालायला लागलं होतं, तर आता काय करू म्हणून. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही, तुम्ही काहीच करू नका, परत घरी जा आणि झोपा. भूकंप झाल्यानंतर जपानमध्ये काहीच प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे हे सिव्हिल कन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे अगदी सिव्हिल इंजिनियर्स सोडून द्या, पण तुम्ही जपानला गेलात तरी त्यांचं एक एक्झिबिशन आहे की आमचं कन्स्ट्रक्शन कसं होतं. तर जपान प्रत्येक बिल्डिंग मध्ये 2 स्क्रू आहेत खाली, मोठ्या प्रकारचे स्प्रिंग्स आहेत स्क्रूवरती. तर ते स्प्रिंग हलतात अगदी 45 डिग्रीज पूर्ण. म्हणजे ते मोठ्या मोठ्या प्रमाणावरती असतात किंवा त्याचा साईज मोठा आहे सिव्हिल स्ट्रक्चर प्रमाणे. पण जे सिव्हिल स्ट्रक्चर्स आहेत जपानमधली ती फारशी पाहायला मिळत नाहीत. म्हणजे बिल्डिंगच्या मधून ट्रेन जातीये किंवा ट्रेन स्टेशन 7 मजले खाली आहे, जिथे पाणी असणारा कंट्री आहे. म्हणजे जपान हा सगळ्या बाजूनी पाणी असणारा कंट्री आहे. त्या कंट्रीमध्ये 7 मजले खाली ट्रेन स्टेशन आहे. तुम्ही इमॅजिन करा की किती काम करावं लागलं असेल त्यांना. किंवा तुम्ही काही ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण मॅनमेड सिटी आहे आणि त्याच्यावरती 40 मजली बिल्डिंग बांधली आहे त्यांनी. समुद्रामध्ये सिटी केली आणि त्याच्यावर 40 मजली बिल्डिंग बांधली.
ही जी आश्चर्य आहेत ती तुम्ही तिथे गेल्याशिवाय पाहायला मिळत नाही. त्यामुळे अगदी शिकलं नाही तर स्वामी विवेकानंद म्हणालेत की एकदा जपानला जायला पाहिजे. तसं सगळ्यांनी आता आज ठरवा की आम्ही जपानला नक्की जाऊ म्हणून एकदा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक 71 वर्षाचे गृहस्थ आहेत, आपल्या समिती बरोबर काम करतात, अरुण निंबोळकर म्हणून आहेत. ते आपल्या बरोबर काम करतात. त्यांनी समितीतल्याच गणेश काळ्यांकडून माझा नंबर मिळवला, सगळी आर्टिकल्स वाचली. ते स्वतः काहीतरी डिप्लोमा किंवा डिग्री झालेले इंजिनियर आहेत आणि ते त्यांना जपानला तेव्हा जायची संधी मिळाली नाही. तर ते माझ्याकडे आता परवा येऊन गेले की ताई मला जपानला नक्की जायचंय आणि काय काय करावं लागेल सांग, मी जापनीज शिकायला सुरुवात करतो. आणि त्यांनी ऍडमिशन घेतलं मागच्या आठवड्यामध्ये. ग्रेटच. तो 71 आणि त्या समितीचं काम करत, तिथून त्यांनी माझा रेफरन्स मिळवला गणेश काळेंकडून. खूपच छान, खूपच इन्स्पायरेशन. मला भास्कर देशपांडेंचा एक प्रश्न आहे, मग दीपक व्हिडिओ शेअर करू शकतोस, काही अडचणी आहेत? इथे 2-3 साऊंडचा थोडा इश्यू आहे, बघतोय मी. बरं तो करतोय प्रयत्न. तोपर्यंत तिथे 2-3 प्रश्न दिसत आहेत बघ सुजाता. ग्रॅज्युएशन ह्यांनी भास्कर देशपांडे जे आहेत ते त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, एम.फाई करतात आहे आणि त्यांना काही बॅकग्राऊंड नाही, मार्केटिंगचा एक्सपिरियन्स आहे, वेरियस सेक्टर्स आणि इन्शुरन्स लाईक FMCG प्रोडक्ट्स वगैरे. 57 एज, एजचा तर काहीच इश्यू नाहीये. एकच मोठा प्रश्न वर गेला तुमचा, वेन अपॉर्च्युनिटीज तुम्ही माईक ऑन करून बोलला तरी हरकत, तुम्ही दिसताय माईक ऑन करून बोलताय तुमचा प्रश्न. हे काय आहे माहिती, मी तुम्हाला सांगते भास्कर सर, तुम्ही जापनीज कुठून शिकताय आणि मार्केटिंग करण्यासाठी खूप चांगलं जापनीज यायला पाहिजे. ते बोलतायत 2 मिनिटं. हॅलो हॅलो, हा बोला ना. हॅलो, हा कोनिचिवा. कोनिचिवा. हा, मी आता शिकतोय हिकारी म्हणून इन्स्टिट्यूट आहे इथे पुण्यामध्ये. चैत्राली पानसे म्हणून मॅडम आहेत. बरं. तर त्यांची इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांच्याकडे ऑनलाईन मी आता बेसिक कोर्स केला 30 आवर्सचा. त्याच्यानंतर आता 120 आवर्सचा N5 JLPTचा कोर्स करतो, ज्याची फर्स्ट संडे ऑफ डिसेंबरला एक्झाम आहे. आणि माझे बॅकग्राऊंड संपूर्ण मार्केटिंगची बॅकग्राऊंड आहे. एज आहे 57 आणि सायन्स ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. आणि सगळं मार्केटिंग मी पुण्यामध्ये केलेलं आहे. टोटल 22 इयर्स. मी 97 पासून पुण्यात आहे आणि सगळं मार्केटिंग पुण्यामध्ये केलेलं आहे. आणि जपानीज आता शिकतोय, तर जपानीजच्या दृष्टीने मार्केटिंगच्या अँगलनी इन जपान और इन इंडिया दोन्ही दृष्टीने मला कशा अपॉर्च्युनिटीज आहेत, हाऊ कॅन आय गाईड मी. तर बेसिकली मी सांगितलं तुम्हाला की तुमचं व्होकॅब्युलरी खूप चांगलं व्हायला पाहिजे. ते तुमच्या टीचरवरती अवलंबून असतं. कारण व्होकॅब्युलरी म्हणजे कसं असतं की पास एक्झाम होणं एक गोष्ट असते, पण तुम्हाला किती बोलता येते व्यवस्थित ते फार महत्वाचं आहे. ते कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस तुमच्या व्हायला पाहिजे. आणि तुमच्या टीचर जनरली तुम्हाला अपॉर्च्युनिटी जास्त सांगू का शकतात, कारण तुमचं किती तुम्हाला येतंय टीचरला पक्क माहिती असतं. बरोबर. दॅट इज. दुसरी गोष्ट अशी आहे की जपानच्या आता आपल्याकडे भारतामध्ये 1441 कंपन्या आहेत. तुम्ही त्यांचंच प्रोडक्ट आहे ते तुम्ही पुढे नेऊ शकता. किंवा जपानचं जेवढी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावरती, तर त्या इन्व्हेस्टमेंट वरती काम करून तिथलं जर प्रोडक्ट तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यांचं एक असं म्हणणं आहे की सगळ्याच प्रोडक्टसाठी भारत बाजारपेठ आहे. तिसरं असं आहे की जर चायनाचं प्रोडक्शन बंद झालं त्यांचं, तर जपानला खूप मोठ्या प्रमाणावर इंडियातली प्रोडक्ट्स लागतील. फॉर एक्झाम्पल, आता माझे फ्रेंड आहेत चेन्नईचे, ते सायकलचं गिअर करून पाठवायला सुरुवात केली त्यांनी मागच्या महिन्यामध्ये. म्हणजे गिअरच्या सायकलचे जे गिअर्स असतात त्याची युनिट कॉस्ट चायनामधली होती 4 रुपये आणि आता ते विकतात ते 17 रुपयाला. त्यांचं म्हणणं की भारत आहे, आमच्याकडे मॅनपॉवर महाग आहे वगैरे, मग त्यांनी 17 रुपयाला ते विकायला सुरुवात केली. तर जपान ट्रस्ट करतं तुमच्यावरती, तुम्ही जर क्वालिटी देऊ शकलात तर. मार्केटिंगमध्ये नक्की संधी आहे. तुम्ही प्रॅक्टिस बोलण्याची जास्त करा, कारण मार्केटिंग करायचं म्हणजे तुम्हाला बोलता यायला पाहिजे, त्याशिवाय फारसा काही पर्याय नाहीये. येस डेफिनेट मॅम. प्राची जोशीचा प्रश्न आहे. प्राची एक्सपिरियन्स वर्क ऑन कॅपजेमिनी इंडिया IBM last December pass was which company are you working with? Currently, I'm working in IBM. IBM themselves have good presence in Japan market, so you can try there once you are clear with M3.
ओके. कारण आता मी एक्झामला तर रेडी आहे, पण आता एक्झाम कॅन्सल झाल्यावर मग तसं काही आहे का की नाही, म्हणजे बोलता यायला पाहिजे प्राची. तुमच्या आयबीएम मध्ये ना 2-3 लोक आहेत की जी आयबीएमचं खूप मोठं युनिट आहे जपानला सपोर्ट करण्याचं, मे बी मोर दॅन 4,000 पीपल. त्यांना तो अप्रोच कर की तुला सांगू लेवलचं का तुझ्याकडे हे आहे, क्लॅरिटी आहे, तेच तुला ऑपॉर्च्युनिटी देते. तुला बाहेर जायचीच गरज नाही. ओके ओके. Is there any special exam for Japanese company recruit? There is no special exam for Japanese company. आपण व्हिडिओ बघूया, चालू झाला आवाज पण येतोय. 2 मिनिटं. Chennai, the capital of Tamil Nadu state, is the largest commercial and industrial center in southern India and is a proven pro-business destination. This teeming, sprawling, bustling industrial metropolis centers and is home to India's third busiest airport, 3 major seaports, and well-connected road and rail networks. Leading business space developer of Asia, Ascendas, in association with IRIO and a Japanese consortium formed by Mizuho Bank and JGC, is proud to present One Hub Chennai. Located in the eastern coast of India, approximately 50 kilometers south of Chennai city, One Hub Chennai is a 1,500-acre township that will be developed in phases, integrating industrial, business, commercial, and residential facilities, complete with lifestyle and recreational amenities. This township is strategically integrated into the Chennai IT and industrial corridor and well connected through air, sea, road and rail to all major cities across the region. This sustainable global business destination will be the new benchmark for integrated township, equipped with trusted infrastructure and comprehensive support services, ideal for business and living. Approximately 600 acres of ready space to be developed in phases. ओके, आय थिंक थोडंसं डिस्टर्बिंग होतं, पण हे तुम्ही प्रेझेंटेशन स्वतः युट्यूब वरती पाहू शकता. हे त्यांचा प्रोजेक्ट प्लॅन आहे कम्प्लीट त्या प्रेझेंटेशन मध्ये. साधारण 250 कंपन्यांचा प्लॅन, आणि ह्या कंपन्या बऱ्याच सुरू पण झाल्यात. मी स्वतः मागच्या वर्षी चेन्नईला गेले होते तेव्हा मी जाऊन आले. तर ते कंपन्या सुरू झाल्यात आणि ते लोक फार अग्रेसिव्ह आहेत. मुळातच चेन्नई फार अग्रेसिव्ह आहे त्यांच्या सबसिडरीज आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि इथले पण पुण्यामध्ये फुजित्सू म्हणून मोठी कंपनी आहे की जिथे फार मोठ्या प्रमाणावरती जापनीज येणाऱ्या लोकांची रिक्रुटमेंट होते. किंवा पुण्यामध्ये एनटीटी डेटा म्हणून एक कंपनी आहे IT आणि MSCIT वगैरे ह्या बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी. तर त्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट करतात. तेवढी लोक मिळत नाहीत ऍक्च्युली. रोहन कुलकर्णीचा प्रश्न, इन जपान MBA अँड बँक स्टुडंट्स हॅव अपॉर्च्युनिटी इन जपान. येस, ऑब्व्हियसली जेव्हा एवढ्या कंपन्या आहेत आपण म्हणतो तेव्हा MBA ला जास्त अपॉर्च्युनिटी, आणि बँकिंगला पण आहे. बँकिंगचं एक वेगळं सेक्टर आहे. बँकिंगमध्ये प्रचंड सगळ्यात जास्त पैसे कुठे मिळतात तर MBA आणि बँकिंग मध्ये मिळतात. लेट मी टेल यू दॅट फर्स्ट. कारण बँकिंग हे क्रिटिकल आहे आणि सगळ्या कंट्रीची इकॉनॉमी ही बँकिंगवर चालते, त्यामुळे पैसा जास्त द्यावा लागतो. म्हणजे आमच्या सेक्टरमध्ये पण जेव्हा बँकिंग मधला व्यक्ती असते किंवा इन्शुरन्स मधले असते तेव्हा सॅलरी जास्त असतात. त्यामुळे डेफिनेटली अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त सगळ्याची की काय आहे, जे काही तुम्ही 50 लोक ऐकताय त्यांनी चांगल्या टीचरकडून जापनीज शिकायला सुरुवात करा. तुम्हाला जर असं वाटत असेल, सिव्हिल डिप्लोमा सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी विशाल की सिव्हिल वाल्यांसाठी काय अपॉर्च्युनिटी आहेत त्या. तुम्हाला अगदी जपानला नाही जाता आलं तरी जपाननी खूप मोठे इंडियामध्ये प्रोजेक्ट सुरू केले, त्यात तुम्हाला मोठ्या अपॉर्च्युनिटीज नक्की मिळू शकतात. की एकच आहे ह्याची, तुम्ही 10वी झालेले असाल तर जापनीज शिकायला सुरुवात कराल. 10वी झालेली नसणारी मुलांनाही मी सांगते शिका म्हणून, कारण 11वी नंतर पण जपानला खूप रिक्वायरमेंट्स आहेत की कॉलेजेस आहेत पण मुलंच नाहीत ना त्यांच्याकडे. त्यामुळे ते म्हणतात या आणि शिका आता आमच्याकडे. तिथे शिकलेला मुलगा परत त्यांना एम्प्लॉयबिलिटीसाठी मिळतो पुढे जाऊन. त्यामुळे दे वेलकम इंडियन स्टुडंट्स. विल यू प्लीज सजेस्ट एनी क्लास? मी तुम्हाला एक नंबर देते, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ते एक आहेत ते कोऑर्डिनेट करतील तुम्हाला क्लासेससाठी. मी सांगते त्यांना की टेक्स्ट मध्ये टाईप केलं तरी चालेल.
बेसिकली काय होतं, टेक्स्ट मध्ये टाईप केला तर सगळ्यांना मिळेल. टेक्स्ट मध्ये टाईप करते त्यांना तुम्ही मेसेज करा किंवा मी माझाही नंबर देते. एक बॅच आता ते सुरू करणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एक बॅच सुरू होते तुषार सर. ऍक्च्युली प्रत्येक वीक मध्ये एक बॅच सुरू होते. फक्त मी कोणाचे फोन घेऊ शकत नाही कारण मला बऱ्यापैकी बिझी असतं शेड्यूल माझं. कारण रिक्वायरमेंट्स खूप आहेत आणि मी काय केलं, एक 30-40 टीचर्सचा एक वेगळा ग्रुप तयार केला की जे टीचर्स व्यवस्थित शिकवू शकतात. खूप सिनियर लेवलची लोक आहेत शिकवणारी माझी. एक जण तर असे आहेत ते एम्बसी बरोबरच काम करतात, पण माझ्याबरोबर पण ते काम करायला लागले, कनेक्ट मुळे काम करतात. अशा काही लोकांना मी शिकवायला सुरुवात करायला लावली आणि बऱ्यापैकी आता 30-40 लोक बिझी आहेत कारण सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप बॅचेस सुरू झाल्या. लोकांना ऑनलाईन ऑप्शन्स मिळायला लागले, तर ते म्हणजे मिळू शकतात ऍडमिशन्स, काही इश्यू नाहीये. 12 years old in standard 8 and I am thinking of joining Japanese class. Is the right time to start? 7 वर्षानंतर कधीही चालेल. 12 वर्ष म्हणजे 5 वर्ष लेट आहे आम्ही. तर लगेच जॉईन. These IT companies are moving to India. What is the scope for software engineers? प्रतीक नरवडे. मी एवढा वेळ तो IT बद्दलच जास्त बोलले प्रतीक. IT साठी सगळ्यात जास्त स्कोप असतो कारण प्रत्येक कंपनीचा बॅकबोन IT असतो. ओके, सगळ्यात स्कोप कुठल्याही ह्याच्यामध्ये IT ला जास्त स्कोप असतो. मला माहित नाही प्रतीकचं बॅकग्राऊंड काय आहे, पण प्रतीक मी तेच सांगितलं बराच वेळ झालं, IT ला जास्त स्कोप आहे सगळीकडे. खूप छान, खरं इतकं छान संवाद झाला आणि इतकं प्रेरणाही होत आहे सगळं जपान बद्दल सगळं माहिती घेणं. अनेक गोष्टी आपल्या भारताशी साधर्म्य करणाऱ्या आहेत आणि सध्या जे एक्झॅक्ट आपण नाण्याच्या दोन बाजू, एकीकडे आपल्याकडे जर बघितलं तर 2 जॉब असतील तर 100 ऍप्लिकेशन येतात आणि तिथे एक्झॅक्ट उलट आहे, म्हणजे एक्झॅक्ट रिव्हर्स कंडिशन आहे. आणि त्यामुळे आपल्या देशाला जपान बरोबर हे जपानी शिकणं आणि जपानमध्ये जाऊन या संधी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सुजाता खरंच खूप महत्वाचं काम करतेस, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना हे ह्या प्रकारचं नॉलेज देतेस. आणि मला फार आश्चर्य वाटते की तू आता जे सांगितलं की तिकडे इतर तामिळनाडू म्हणा, इकडे अनेक जण तयार झाले आणि ते पुढे जातात. आपल्याकडे ही त्या लेवलला अजून तो अवेअरनेस नाहीये. तर त्यामुळे हे जे लेक्चर आजचं झालेलं आहे हे आपण बेसिकली आपल्या अनेक ग्रुप्स वरती टाकतो. आता 50, 60, 65 जण जॉईन झाले होते. अनेक जणांना काही कारणामुळे जॉईन होता आलं नाही, पण त्यांच्यापर्यंत निश्चित आपण हे पोहोचण्याचा प्रयत्न करू. चालेल, अगदी नक्की. खूप छान. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? सर मी 2 मिनिटं बोलू? हा बोला सर, बोला गुप्ते सर बोला. मी पण जपानला 3-1 महिने होतो. मी फुजित्सु मध्ये होतो मॅडम, 14 वर्ष काम केलं. मी मी ट्रेनिंगला होतो, रिटायरमेंट घेतली 4 वर्षापूर्वी. मी पण जपानला 3-4 वेळा जाऊन आलेलो आहे कामासाठी. तसंच मला काही जपनीज येत नाही, पण आम्ही प्रोजेक्टसाठी गेलो होतो. पण एकच मला सांगावं असं वाटलं की जसं तुम्ही म्हणालात की मी तिकडे गेल्यानंतर त्या लोकांची देशभक्ती म्हणा किंवा स्वच्छता म्हणा किंवा जो पोलाइटनेस आहे ते बघितल्यावरती म्हणजे मला माझी लाज वाटली तिकडे गेल्यावरती की आपण किती उद्धट आहोत आणि आपण किती काय म्हणतात ते. तर तिकडे आल्यानंतर माझ्यामध्ये एकच फरक पडला की मी जास्ती पोलाइट व्हायचा प्रयत्न करतोय आणि चांगलं राहायचा आणि लोकांशी नीट वागायचा. बाकी बिझनेस वगैरे ते तर होतच इम्पॅक्ट, पण त्यांच्या एखाद्या वागणूक किंवा त्यांचं जे कल्चर आहे ते आपल्या मनावर खूप इम्पॅक्ट करतं आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतं. त्यामुळे त्या कारणासाठी जर आपल्या मुलांनी जपानला जायला पाहिजे की देशभक्ती काय असते आणि डिसिप्लिन आणि कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हटली तर ती किती योग्य प्रमाणाने कॉन्सन्ट्रेशनने करायची जापनीज लोकांकडनं शिकावं. म्हणजे मी पण 20-25 देश फिरलो, पण जपान सारखा देश नाही मी बघितला. जपान, सिंगापूर आणि आता दुबई म्हणू शकतो मी. पण फार सुंदर एक्सपिरियन्स होता. त्यामुळे त्या मुलांनी नक्की जपानीज शिकून तिकडे जायला एकदा तरी जायलाच पाहिजे. ऍक्च्युली मी म्हणेन आता सध्याच्या युवक जे आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी की जपान एवढं ओपन झालंय. हेच तुम्ही 20 वर्षापूर्वी म्हणाला असतं तर कदाचित जपान एवढं ओपन नव्हतंच. जपान अजून पण म्हणजे आता माहित नाही का, मला जाऊन 3 वर्ष झाली, तसे फारसे ते ओपन नाही आहेत कारण त्यांचं कल्चर आणि ते बेसिकली रेड त्यांचा कलर आवडता कलर आहे.
त्या नाही ओपन दृष्टीने नाहीयेत म्हणजे तुम्ही लँग्वेज शिकून जा. मग लँग्वेज असेल तरच बोलता चाललं नाही तर ओपननेस कळणार कसा तुम्हाला. बरोबर बरोबर. बेसिक आता आपण ते- म्हणजे हा सगळ्या सेमिनारचा बेस्ट काय आहे की तुम्ही जापनीज शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे, प्रश्नच नाही, प्रश्नच त्याला नाही. फारसा काही पर्याय नाहीये. म्हणजे हे सगळं झाल्यावरती मला लोक विचारतात की मग इंग्लिशला काय ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही इंग्लिश टीचर होऊ शकता, पण इंग्लिश टीचर होण्यासाठी जे गोष्टी लागतात ते जनरली ब्रिटिश अमेरिकन ह्या लोकांकडे असतात. त्यामुळे इंडियन्स इंग्लिश टीचर होऊ शकत नाहीत जपानला जाऊन. बाकी काही ऑपॉर्च्युनिटी नाहीये त्यांना. खूप आणि छान. अजून एक आहे की आयटीच्या कंपन्या इकडे मूव्ह होतात का, तर जपान आयटी स्पेसिफिक असं काही काम करत नाही. बाकी सगळ्या कंपन्यांचा सपोर्ट असतो. म्हणजे तोशिबाचा सपोर्ट, तोशिबा इज आवर क्लायंट किंवा आता टोयोटा इज आवर क्लायंट, तर त्यांचा आयटी सपोर्ट डेफिनेटली सगळ्यात शिफ्ट होतोय. चायनाकडे काहीच त्यांचा सपोर्ट जात नाही, कारण चायनावरती जपान ट्रस्ट करत नाही. मला हे फारसं बोलायला आवडत नाही म्हणून मी अवॉइड करते, पण जपान चायनाकडे जायला तयार नसतं, पहिल्यापासूनच नसतं, आणि आता तर अजून प्रॉब्लेम्स आहेत. आणि आपल्याला चांगली संधी आहे आणि ती आपल्या युवकांनी उचलली पाहिजे, सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि त्या पॅशननी त्या गोष्टी करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर खूप छान संवाद झाला, अतिशय छान माहिती, प्रेझेंटेशन अतिशय सुंदर होतं आणि मुलांनी प्रश्न चांगले विचारले. मला खात्री आहे की या आपल्या ह्या संवादाबद्दल जो वेळ तुझ्या तू नेहमी काढते, आजही काढलेला आहे. अनेक विद्यार्थी मोटिवेट झालेले आहेत त्या संदर्भामध्ये आणि पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चित तुला काही कॉल्स येतील किंवा जे नंबर सुभाष सरांचा तू दिलाय त्यांच्यापर्यंत मुलं पोहोचतील आणि या संधीचा लाभ घेतील. तर मला वाटतं आता आपली वेळ संपत आलेली आहे. जाताना अगदी शेवटचं तुला काही शेवटच्या की नोट ज्याला म्हणतो एंडिंग नोट्स काही तुला सांगायचे असतील तर 2 वाक्य तू सांगू आणि आपण मग थांबूयात. बेसिक मला हे सांगायचंय की ज्यांना आज वाटलंय की आपण शिकलं पाहिजे त्यांनी शिकायला सुरुवात करा. एज इज नो बार. तुम्हाला मराठी किंवा मराठी लिहिता वाचता आलं तर तुम्ही जापनीज शिकू शकता. मग तुम्ही 4वी 5वीचे स्टुडंट असाल तरी चालेल, आणि 70 वर्षाचे काका आहेतच जोडीला आपल्या शिकणारे, त्यामुळे एज हा कुठेही हे नाहीये. माझ्या आर्टिकलची लिंक मी पाठवली, त्याच्यात मी वेगवेगळे आर्टिकल्स लिहिलेत, तर ती तुम्ही वाचू शकता. गुरुवारच्या एज्युकेशन पुरवणीमध्ये आर्टिकल असतात, तर ती तुम्ही वाचू शकता कधीही. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर आता वाटतं शिका तर लगेच सुरुवात करा असं मी म्हणण्याचं कारण आहे, तुम्ही 4 दिवसांनी विचार केला तर तुम्ही नाही म्हणणार स्वतःला, कारण जनरली जो इम्पॅक्ट असतो तो 1 दिवस राहतो, 1 किंवा 2 दिवस राहतो, नंतर कंटाळा येतो. कंटाळा करू नका, कारण इंडियामध्ये अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. मी अगदी सांगते तुम्हाला की अपॉर्च्युनिटीज इंडियात कमी आहेत. US बंद झालेलं आहे, युरोपमधल्या अपॉर्च्युनिटीज कमी झाल्यात. ह्या पॅन्डेमिकमुळे अजून इश्यूज आहेत, त्यामुळे जापनीजमुळे अपॉर्च्युनिटीज मिळतात तर त्या नक्की मिळवा. टीचर चांगले पहा, कारण टीचर काय करतात, फक्त शिकवण्याचं काम करत असेल तर ते टीचर तुम्हाला उपयोगाचे नाहीये. तुम्हाला अपॉर्च्युनिटी सांगता यायला पाहिजे टीचर, तरच त्या टीचर्सचा उपयोग आहे. नाही तर तुम्ही फक्त फी देऊन शिकण्याचं हाऊस म्हणून शिकायचं असेल तर शिका, पण अदरवाईज अपॉर्च्युनिटीज देणाऱ्या टीचर्सकडेच तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. मराठीसारखं ग्रामर आहे त्यामुळे लवकर जमतं, त्याचा फायदा घ्या. रोहन कुलकर्णी, मी तुम्हाला वरती नंबर दिलाय, तुम्ही त्यांना कॉल करा. ते पुढच्या आठवड्यापासून एक बॅच सुरू करतात किंवा फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता, किंवा वीकेंड पण असेल तर विचारा. ऑनलाईन होणार सगळं वैशाली, सध्या ऑनलाईन होईल, त्यामुळे तुम्ही कुठल्याही बॅचेस जॉईन करू शकता त्यांनी सांगितलेल्या. जेव्हा ऑनलाईन नसेल तेव्हा मग विचार करा. फीज वगैरे त्यांना विचारा, कारण मी सगळ्या गोष्टींमध्ये नाही लक्ष घालत डिटेल काय काय आहे ते. फक्त मी गॅरंटी देईन की त्यांचे जे रिफर करतील ते टीचर व्यवस्थित रिफर करतील, ह्याची तुम्हाला गॅरंटी देते मी. आणि मी स्वतः तो क्लास ऑब्झर्व पण करते जेव्हा तिथे काही स्टुडंट माझ्या ओळखीचे जॉईन होतात तेव्हा. खूपच छान. चेतन, तुम्ही त्यांनाच सगळे प्रश्न विचारा, माझ्याकडे ड्युरेशन वगैरे असं काहीच डिटेल्स नाहीये. थँक्यू सुजाता, खूपच छान संवाद झाला. मुलांनी प्रश्न छान विचारले. अल्फाबाईट विद्यार्थी सहाय्यक समितीचे सर्व क्लब यांच्या माध्यमातून, सायन्स क्लब, कॉमर्स क्लब, इंजिनिअरिंग क्लब, या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचं समितीचीच विद्यार्थी नाही पण तरी सुद्धा एक फॉर्मॅलिटीज म्हणून जो वेळ काढला, जो 1.5 तास आणि छान मार्गदर्शन केलं, याबद्दल मी सर्वांच्या वतीनं पुनश्च आभार मानतो आणि तुझं अभिनंदन करतो यासाठी की वी प्राऊड दॅट यू आर अ समितियन स्टुडंट. थँक्यू सर. थँक्यू सो मच.